गणिताने छापून दिला आणि तोही आम्ही प्रयत्न केला. आजचा जो विषय आहे ग्रीन एनर्जी, आणि खरं तर विशेष करून आपल्याला सोलरवर सध्या खूप चर्चा आहे. जिथे बघाल तिथे सोलरला चर्चा आहे. आणि अशी पुण्यातली एकही सोसायटी नसेल जिथे 2-4 पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर येऊन वेंडर येऊन काही ना काहीतरी तुमच्यापर्यंत एखादं कोटेशन दिलेलं असेल. तरीही ते पुढे जात नाही हवं तेवढं, किंवा लोकांना बरेच प्रश्न करायचे आहे पण नेमकं काय करायचं आहे, काय प्रश्न आहेत, किती रुपयाला लागलं पाहिजे, असे अनेक प्रश्न आहेत. मग गेले 2-2.5 वर्ष मी पुण्यामध्ये सध्या सोलरचा नोडल ऑफिसर म्हणून पण काम करतो. मग आम्ही हा प्रश्न सुनीलजींनी सुहासजींनी चर्चा केला, आमची टीम होती, आणि मग इथून सुरुवात केली. हाऊसिंग फेडरेशन हे एक मोठं माध्यम आहे, कारण 5000 सोसायट्यांपर्यंत डायरेक्ट पोहोचता येणार आहे. प्रत्येक सोसायटीत 5-50 फ्लॅट धरले तरी पुण्यातल्या बऱ्यापैकी क्राऊडपर्यंत जाता येणार, नंतर महाराष्ट्रात जाता येईल. काल 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होऊन 1 वर्ष झालं. मागच्या वर्षी 22 जानेवारीला PM सूर्योदय नावाची योजना पंतप्रधानांनी घोषणा केली आणि त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये तिला मॉडिफाय करून सूर्यघरमध्ये कन्वर्ट केलं. आज योगा चांगला की 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच योजनेबद्दल बोलतोय. म्हणजे लकीली म्हणा व्हॉट एव्हर, पण इट हॅज हॅपन्ड. आणि खरं तर विवेकानंदांचा जे तरुणाईसाठी किंवा भारतातल्या प्रत्येकासाठी एक आदर्श आहे, तोही आज एक दिवस आहे. तर त्यामुळे जो काही योग जुळला तो नक्कीच चांगला जुळला. आता आपल्या विषयाकडे येऊया. सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय विषय आहे? विकास हवा आहे. आज आपण इमॅजिन करू शकत नाही की माझ्याकडे लाईट नाहीये, माझ्याकडे मोबाईल नाहीये, किती जरी आपण म्हटलो आपण त्याला ऍडिक्ट झालेलं तरी लिटरली आपण त्याच्याशिवाय जीवन आता विचार करू शकत नाही. आणि मग अन्न वस्त्र निवारा या 3 गरजा ज्या आहेत माणसाच्या, त्या 3ही गरजा पूर्ण करण्यासाठी लाईट गरजेची. आज घरातली गृहिणी विजेशिवाय अन्न नाही करू शकत, पूर्ण काम करू शकत नाही. मिक्सर नाहीये असं घर दाखवा मला पुण्यात एकतरी किंवा राज्यात एकतरी. त्यामुळे वीज तिथे लागते. कपडे बनवायचे, गार्मेंट्स आहेत, शिलाई मशीन आहेत, त्या सुद्धा ऑटोमॅटिक आल्या. विदाऊट वीज ते होऊ शकत नाही. अन्न वस्त्र निवारा, कन्स्ट्रक्शन, कॅन यू इमॅजिन कन्स्ट्रक्शन विदाऊट इलेक्ट्रिसिटी? नाही. या 3ही मूलभूत गरजांना पूर्ण करण्यासाठी वीज ही महत्वाचा घटक बनलेला. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपली इन्स्टॉल कॅपॅसिटी तयार करण्याची क्षमता ही 1362 मेगावॅट किलोवॅट, कदाचित तुम्हाला खूप जास्त आकडा म्हणून कळत. आज ती 4,55,000 आहे. 333 पटीने आपल्यात वाढ झाली. मागच्या 75 वर्षामध्ये आपण वीज निर्मिती क्षेत्रात एवढं मोठं झालो आहोत आणि आपण जगातलं 3rd लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द इलेक्ट्रिसिटी आहोत. अभिमानाची गोष्ट आहे. 75 वर्षात या देशाने काही नाही केलं असं जर कोणी म्हणणार असेल तर त्याच्यासाठी हे खणखणीत उत्तर आहे की जगातला 3रा देश आहोत वीज निर्मितीचा. बरं, याच्यामुळे काय झालं? आपण प्रगत झालो पण चॅलेंजेस वाढले. विकासाबरोबर विनाशही सोबत यायला लागला. मी लहान असताना विज्ञान शापके वरदानमध्ये वरदान लिहायचो, पण आता मला शाप लिहावंसं वाटतं कधी कधी, कारण बऱ्याच गोष्टी अनवॉन्टेड आल्या, त्याचे त्रासदायक झाले. जगणं तर आहे, पुढे चालायचं. युनायटेड नेशननी मग शाश्वत विकास धोरण अवलंबले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. जगभरासाठी हे SDGs लागू आहेत. त्यातला 17 गोल त्यांनी केलेत. अन्न असलं पाहिजे, कपडे असले पाहिजे, सगळी ग्रोथ असली पाहिजे. मगाशी जे आपण पाण्याचा विषय घेतला किंवा प्रॉपर ग्रोथ, हा सगळा यातला गोल नंबर 7 जो आहे तो क्लीन अँड अफोर्डेबल एनर्जी फॉर ऑल. स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा, त्यात सुद्धा अफोर्डेबल हा शब्द आहे. आणि मग त्याला पुढे घेऊन केंद्र सरकार, राज्य सरकार, आमची युटिलिटीज पुढे निघालो. सोलर का जास्त आपण करतोय? रिन्युएबल मध्ये नुसतं सोलर येतं का? नाही. वारा येतो, विंड येतं, स्मॉल हायड्रो येतात, बरंच काही काही येतं. गॅस येतं, छोट्या छोट्या गोष्टी काय काय करतात लोक. पण सोलर 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 का झालं? मागच्या 5-6 वर्षात काय झालं? तर खरं तर आपल्याला आपल्याकडे असलेली ऊर्जा कळाली की वी आर सिच्युएटेड इन अ ट्रॉपिकल बेल्ट इंडिया, ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो. आणि मग तो जर आपण वापरायला गेलो तर आपली इतर कंट्रीजवरची ऊर्जेची डिपेंडन्सी कमी होऊ शकते. हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. पुढच्या काळातले 3 महत्वाचे रिमार्केबल इयर्स आहेत. एक 2030, 2047 आणि 2070. 2030ला 500 गिगावॅट थ्रू रिन्युएबल एनर्जी. म्हणजे मी आता 4,55,000 म्हणतोय, 2030 पर्यंत 5 लाख फक्त हरित ऊर्जेत आणायचे. त्यावर काम चालू आहे. 2047 100वे वर्ष आपल्या देशाचं स्वातंत्र्याचं असणार आहे. त्यावेळेस ऊर्जेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण व्हावं, एनर्जी इंडिपेंडन्स असावा, हे धोरण आहे. आणि 2070 नेट झिरो मिशन, जिथे कार्बन फुटप्रिंट हे पूर्णपणे 0 असेल. जे काही पॅरिस करार झाले, कोपनहेगन, बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या. हे सगळं तुमच्या माझ्याशी काय संबंधित? एवढं सगळे तत्वज्ञान कशासाठी? तर आम्ही त्याच्यात सहभागी होऊ शकतो.
वीज निर्मिती करायला आतापर्यंत पारंपरिक याच्यात आपण कोळसा वगैरे गोष्टी वापरत होतो. सोलर वापरायचे. सोलर वापरायला पार्क जर उभे करायचे म्हटलं तर जागा भरपूर लागेल. तिथून ती तयार झालेली वीज आणेपर्यंत लॉसेस होतील आणि त्यामुळे रूफटॉप सेगमेंट तुमच्या घरावर तुम्ही वीज लावा, तुम्ही प्रोड्युसर व्हा आणि इंडिपेंडंट व्हा. म्हणून मग पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजना. आता याच्यात मुक्त काय? सरांनी मला सांगितलं की मुक्त काय? मुक्त काही नाही आहे. तुमची वीज तुम्ही तयार करणार आहे आणि ती वापरणार आहे म्हणून त्याला मुक्त म्हणतात. स्कीम मुक्त मध्ये नाही म्हणा. तुम्ही तुमची वीज तयार करणार, ती वापरणार म्हणून त्याला ते नाव दिलेलं आहे. आता ही योजना करताना शासनाने मोठी सबसिडी दिली. पूर्वी पण ही स्कीम चालू होती. रूफटॉप सोलर हा विषय काल मागच्या वर्षी आला असं नाहीये. 7, 8, 10 वर्षापूर्वी पण ह्या गोष्टी झाल्या. पुण्यामध्ये पहिलं मला वाटतं आपल्या गुडलक चौकाच्या तिथे पहिलं एक बंगलो पण आहे शेजारी, त्यांनी बोरावकेंचा. तो साधारणतः 6-7 वर्षापूर्वी तो झाला. तुम्ही केला ना? योगायोग बघा की ते तिथे तो बंगला करणारे पण आपल्या बरोबर इथे आहे. तर हे सगळं आत्ताच का झालं? या योजनेचा फायदा असा आहे, महाराष्ट्रात विजेचे दर खूप जास्त आहेत. इथे बसलेल्या सगळ्यांना हे माहिती आहे, भारतातले सगळ्यात जास्त विजेचे दर महाराष्ट्रात आहेत. का? महावितरणचे लोक इनएफिशियंट आहेत म्हणून असा तुमचा समज असेल. असं आपल्याला नॅरेटिव्ह क्रिएट केले जातात, पण तसं नाही आहे. भारतातल्या वीज क्षेत्रामध्ये क्रॉस सबसिडी टेरिफ आहे. जसं आपलं इन्कम टॅक्स आहे. 4-5% लोक तुमच्या वयासारखे टॅक्स भरतात आणि मग अनेक लाडक्या योजना राबवल्या जातात. इट इज पार्ट ऑफ आवर कंट्रीज थिंक टँक. आता या विजेच्या बाबतीत सुद्धा क्रॉस सबसिडी हा कॉम्पोनंट आहे आणि महाराष्ट्रात 49 लाख शेती पंप आहेत जे भारतातल्या 13% आहेत. टोटल इंडियामध्ये 4.25 करोड ऍग्रिकल्चर पंप आहेत, त्यातले 49 लाख महाराष्ट्रात आहे, ज्यांना आम्ही 7-7.5 रुपयाने वीज खरेदी करून 1.5 रुपयाने वीज देतो. सरकारी वीज वितरण ऍज पर कॉन्स्टिट्यूशन हा व्यवसायाचा प्रॉफिटचा धंदा नाही. इट इज अ कॉन्करंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फेडरल अँड स्टेट गव्हर्नमेंट ऍज पर द कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून मग हे सगळे सेगमेंट आणि लोअर सेगमेंट जे 100 युनिटच्या पेक्षा कमी वापरतात ते लोक कोण आहेत? भाजीवाले, कामवाले, छोटे टपरीवाले, हॉकर्स. ह्यांना आणि ह्या शेतकऱ्यांना, शेती पंपाला आपल्याला सवलतीच्या दरात वीज द्यावी लागते आणि मग ते कॉम्पेन्सेशन करताना आपल्याला आम्ही जे 300-500 युनिटच्या वर वीज वापरतो त्याला कुठेतरी तो कॉम्पोनंट बसतो. तो दरवर्षी 12,000 करोडच्या घरात आहे क्रॉस सबसिडीचा अमाऊंट आणि म्हणून आपल्याला विजेचे दर जास्त वाढतात. इतर शेजारच्या राज्याबद्दल खूप वेळा बोललं जातं की ते राज्य असं ते चांगलंच आहे, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणत नाही, पण त्यांच्याकडे 10 लाखच पंप आहेत. माझ्या महाराष्ट्राच्या मानाने ते तसं कंपॅरेटिव्हली छोटं आहे. त्यामुळे त्याच्याशी कंपेअर करताना इक्वल प्लेइंग फील्ड नाहीये. त्यांच्या पॉलिसीज त्यांच्या जागी करेक्ट आहेत, आपल्या जागी आपलं करेक्ट आहे. आता मग या सगळ्यातनं शासनाने काय ठरवलं की सबसिडी देऊया. परत बर्डन आपल्यालाच येणार आहे, पण याचा फायदा उद्या आपल्याला कसा मिळणार आहे? तर जेव्हा क्रॉस सबसिडी कॉम्पोनंट कमी होईल तेव्हा जे जास्त रेट पे करतायत त्यांना विजेच्या दरात आपल्याला सवलत देतात आणि म्हणून शासनाने एवढी मोठी सबसिडी आणली. आता या सूर्यघर योजनेत काय? ही सूर्यघर योजना काय तर 1 किलोवॅटच्या साठी 30,000 रुपये सबसिडी आम्ही देणार. आता हे किलोवॅट काय वगैरे वगैरे भानगड. साध्या सरळ शब्दात तुमचं जर घराचं लाईट बिल हे 100 युनिट, 120 युनिट, 130 युनिट वापराचं दर महिन्याला बिल येत असेल तर तुम्हाला 1 किलोवॅट करायची. 2 किलोवॅट 60,000 रुपये सबसिडी. 250 युनिट पर्यंत 240, 250, 210 युनिट तुमचा वापर असेल महिन्यात. तुम्हाला अमाऊंट वर जायचं नाही, अमाऊंट व्हॅरिंग आहे, कारण त्या बिलामध्ये फिक्स चार्जेस ऍज वेल ॲज व्हेरिएबल चार्जेस आहेत. त्यामुळे मला 1000 रुपये बिल आहे तर मी किती किलोवॅटची सिस्टीम लावून सांगता नाही येणार, नीट नाही सांगता येणार. सांगता येतं की बाबा 1000 रुपये बिल म्हणजे साधारणतः 1 किलोवॅट पण जात आहे, पण एक्झॅक्टली युनिटवरून कॅल्क्युलेशन. आता हे कसं करतात तर 1 किलोवॅटची सिस्टीम एका दिवसाला 4 युनिट जनरेट करते. आता इथे बोलताना फार विचारपूर्वक बोलावं लागतं. 4 युनिट सरासरी वर्षभर. पावसाळ्यात 3च करते, कडक उन्हात 5 पण करते आणि म्हणून वर्षाचं सरासरी 4 होतं. थंब रूल आहे. 1 किलोवॅटला एका दिवसाला 4 म्हणजे 30 दिवसाला 120 युनिट. तुमचं बिल जर 130 युनिटचं असेल तरी तुम्हाला 120 तसं सफिशियंट आहे, तुम्हाला डबलचा खर्च करायची गरज नाही. आणि हा क्वांटम मोठा आहे. 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट हे क्वांटम बऱ्यापैकी, म्हणजे आमच्या 3 करोड ग्राहकांचे 2 करोड ग्राहक हे घरगुती येतात, त्यातले 1,80,00,000 हे या सेगमेंटमध्ये.
आणि म्हणून मग हा प्रकार सुरू झाला. 30,000 1 किलोवॅटला, 60,000 2 किलोवॅटला आणि 78,000 3 किलोवॅटला इथे कॅपिंग आहे. ह्याच्यावर सबसिडी नाही, कारण खरं तर ह्याच्यापेक्षा जास्त वीज वापरणारा जो कंझ्युमर आहे तो तसा सेल्फ सफिशियंट. जो माणूस महिन्याला 500 युनिट वापरत असेल म्हणजे दिवसाला किती युनिट झाले? 18 युनिट झाले. 18 युनिट जर वीज वापरत असाल तर तुमच्या घरात सगळे इक्विपमेंट आहेत, याचा अर्थ तुमची अर्निंग कॅपॅसिटी चांगली. त्यामुळे हे सगळं जे स्ट्रक्चर आहे हे याला सोशल बॅकग्राऊंड आहे आणि म्हणून हा सगळा प्रकार आहे. आता जेव्हा ही सबसिडी दिली जाते, ही कुठून देणार, कोण देणार, काय करणार, आपण प्रश्न उत्तरावर जास्त देणार आहे. मी थोडंसं फक्त ग्राउंड सेट केलाय. मॅक्सिमम माझा इंटरेस्ट असा की तुमचे प्रश्न येऊ द्या, त्याला मी उत्तर देतो. आता हे सगळं देताना एका सेंट्रल सिस्टीम मध्ये आणलं. पंतप्रधान PM सूर्यघर नावाचं एक पोर्टल तयार केलं केंद्र शासनाने. त्याच्यावर या सगळ्या ज्या लोकांना काम करायचं त्या एजन्सीजला रजिस्टर केलं. आम्ही या सगळ्या एजन्सीज एम्पॅनल करून घेतल्या, अधिकृत करून घेतल्या, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, त्यांच्याकडून परफॉर्मन्स बँक गॅरंटी घेतली आणि त्यांना सगळ्यांना त्या पोर्टलवर डिस्प्ले केलं. त्यामुळे तुम्ही कुणाकडून काम करून घ्यायचं तर यांच्याकडून करून घ्यायचं. आता त्या हजारोंमध्ये आम्ही त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून त्यांना ते अलाउ केलं. सोपं आहे, ऑनलाईन गेला की तुम्हाला ते दिसतं. ह्यांना कामाचे रेट फिक्स ठरवता येत नाही, कारण सोलर रूफटॉप सिस्टीम हा एखादा सेटअप टीव्हीचा असं नाही. एक टीव्ही घेतला सोनीचा तर कुठल्याही दुकानाचा साधारणतः 50,000 रुपये मिळेल. समजा त्याची रेंज ती असेल. तुम्ही 2 व्हीलर घेतला, होंडा ऍक्टिवा घ्या, ऍक्सेस घ्या, त्याची रेंज 1 लाख 1.25 लाख असेल. सोलर सिस्टीम मध्ये असं नाही, कारण याच्यामध्ये व्हेरियस कॉम्पोनंट्स आहेत. त्या कॉम्पोनंटला प्रत्येकाला वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे इन्व्हर्टर तुम्ही 60,000 ला पण घेऊ शकता, सेम कॅपॅसिटीचे इन्व्हर्टर तुम्हाला 1,60,000 रुपये मिळू शकतो. तरीही सबसिडीसाठी पॅनल मध्ये आम्ही एक ऑप्शन आणलं सरकारने की याला DCR, डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट. याच्यामध्ये दुसरं पण एक विजन होतं PM साहेबांचं की मेक इन इंडियाला प्रमोट करूया. कारण आता आपण पॅनलवरची डिपेंडन्सी ती आपली इतर राज्यांवर, इतर देशांवर आहे. आणि मग जेव्हा आपण 2047 एनर्जी इंडिपेंडन्सचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे स्वतःचे पॅनल असले पाहिजे, आपण बनवायला सक्षम असलो पाहिजे, ती कॅपॅसिटी असली पाहिजे. हाही त्याच्यातला एक हेतू होता. आणि म्हणून सबसिडी घ्यायची असेल तर तुम्हाला भारतीय बनावटीचे DCR पॅनल घ्यावे लागतात. हे कंपल्सन आपण त्याच्यात टाकलंय. या कॉम्पोनंट सिस्टीम मध्ये काय आहे तर पॅनल लागतात घरावर, तिथून वीज निर्मिती होऊन तुमच्या इन्व्हर्टरला येते, इन्व्हर्टरवरून ती तुमच्या घराच्या वापराला दिली जाते. सिस्टीम इतकी मस्त आहे. तुम्ही तयार केलं, घरात विजेचा वापर गरजेचा आहे, गेली, घर बंद आहे, वीज तयार होते, ग्रीडला गेली, वाया जाणार नाही, आमच्याकडे येईल, आम्ही विकत घेणार, आमच्या सिस्टीम मध्ये एंट्री करणार. सूर्य नाही आहे, वीज तयार होत नाही, मला लाईट पाहिजे, ग्रीड कडून येणार. म्हणून याला नेट मीटरिंग म्हणतात. दोन्हीकडून बाय डायरेक्शनल फ्लो आहे. आतापर्यंतचे मीटर्स कसे होते? सिंगल डायरेक्शनल होते, ग्रीड कडून तुमच्या घरी यायचे. आता असं नाही आहे. तुम्ही बनवा, एक्सेस असेल आम्हाला द्या, तुमच्याकडे तयार होत नाही आमच्याकडून घ्या. याची गोळाबेरीज करून जे काही होईल ते मंथएंडला बिलिंग होईल. ही त्यामुळे हिला नेट मीटरिंग सिस्टीम म्हणतात. अतिशय व्यवस्थितरित्या डिझाईन केलेली सिस्टीम आहे. याच्यामध्ये अर्थिंग हा एक फॅक्टर गरजेचा असतो, कारण तुम्ही घराशी ग्रीडला कनेक्ट करणार असतात. त्यामुळे सेफ्टीचा अँगल देण्यासाठी आमचं जे काही एन्व्हायरमेंट आहे मित्रांची ती ते चेक करणं की सिस्टीम फुलप्रूफ आहे का, त्यामुळे कुठला तरी मिसहॅप होऊ नये. तर ही नेट मीटरिंग सिस्टीम, ही सबसिडी तुम्हाला pmsuryaghar.gov.in नावाच्या पोर्टलवर मिळू शकते. तिथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ऍप्लिकेशनची प्रोसिजर सगळी ऑनलाईन आहे. अर्ज करायचा, किती किलोवॅट हवं ते सांगायचं, व्हेंडर सिलेक्ट करायचा, 500 रुपये आणि 90 रुपये GST भरायचा, आमच्याकडून मंजुरी मिळते. आम्ही 10 किलोवॅट पर्यंत मंजुरी सुद्धा ऑटो केली, का तर त्याला वेळ जाऊ नये. त्यानंतर व्हेंडर जो सिलेक्ट केलेला आहे तो ते काम करेल, तुमचं त्याचं जे काही रेट ठरतील त्या पद्धतीने तो काम करेल, तो डॉक्युमेंट अपलोड करेल आमच्याकडे. आमचं संबंधित ऑफिसर येऊन ते चेक करेल, बाबा ग्रीड सेफ्टी आहे का आणि जे काही सिस्टीमने लावायला पाहिजे त्या पद्धतीने ते लागलेलं आहे का. त्यानंतर एकदा आम्ही NOC दिला, परत एकदा ॲग्रीमेंट झाला की विषय संपला, तुमची सिस्टीम चालू होऊ शकते. या सगळ्यामध्ये प्रोसिजर सिम्प्लिफिकेशन हे गेल्या 2-3 वर्षात आम्ही बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि वेंडरवर चेक आहे. तुम्ही जर त्या वेंडरची तक्रार MNRE कडे केली, त्यांनी काहीतरी तुम्हाला फसवणूक केली तर परफॉर्मन्स बँक गॅरंटी त्याची आमच्याकडे आहे.
शासनाकडे आहे, MNRE कडे आहे. त्याचं ग्रॅव्हिटी बघून कंप्लेंटची मे बी त्याला पेनलाइज केलं जाऊ शकतं किंवा त्याच्या भविष्यात ब्लॅकलिस्ट पण होऊ शकतं. त्यामुळे ग्राहकांना तेवढा एक सेफ विषय. महावितरणचा रोल एवढाच आहे, आम्ही इम्प्लिमेंटर आहोत. आम्ही सिस्टीम लावून देत नाही. आम्ही लावलेली सिस्टीम नियमाप्रमाणे आहे का हे चेक करतो, आमच्या ग्रीडला कनेक्ट करताना सेफ आहे का हे बघतो आणि त्याचं बिलिंग करतो. महावितरण बऱ्याच लोकांना असं झालं की आम्ही 590 रुपये भरले, तुम्ही आलेच नाही सिस्टीम लावायला. आम्ही येणारच नाही. तुम्हीच लावायचे, तुमच्याच घरी लावायचे, तुमच्या फायद्यासाठी लावायचे. रात्रीच्या वेळेस लोड असणार आहे, दिवसा वीज तयार होणार आहे. आम्ही तुम्हाला इयर एंडला तुमच्या एक्सेस जे काही एक्सेस होतं त्याचं बँकिंग आमच्याकडे ठेवतोय त्याचं, आणि इयर एंडला त्याचं तुम्हाला कॉम्पेन्सेशन देतो. पैशाच्या स्वरूपात देत नाही, आता बिलामध्ये ऍडजस्ट होत आहे. भविष्यात त्याच्यातले निम्मे कॅश मध्ये पण मिळणार. रेग्युलेशन आलेलं आहे, त्याची मेकॅनिझम डेव्हलप करायचं काम चाललेलं आहे. सोसायट्यांना काय फायदा हा मी इंडिव्हिज्युअल सांगितला. सोसायट्यांचं काय? सोसायट्यांचं जसं सर म्हटले की मेजर कॉम्पोनंट हा पाणी वीज याच्यावर जातो. 18,000 रुपये पर किलोवॅट सोसायटीला सबसिडी आहे, आणि 500 किलोवॅट पर्यंत 90 लाखापर्यंत सबसिडी मिळू शकते. 100 किलोवॅटची तुमची सोसायटीची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला 18,000 × 100 किलोवॅट एवढी सबसिडी मिळणार आहे. याला फक्त एकच कॅपिंग आहे की पर फ्लॅट तुमच्या सोसायटीत तुम्हाला 100 किलोवॅटची सबसिडी हवी असेल तर 33 फ्लॅट आहे. आणि हे कॅपिंग करताना सोसायटीची साईज आणि पर फ्लॅट 3 किलोवॅटचं त्याला दिलेलं आहे, बरोबर मॅच होते. समजा तुमची 20 फ्लॅटची सोसायटी तर तुम्हाला 100 किलोवॅटची रिक्वायरमेंट असणारच नाहीये. त्यामुळे तो हिशोब सगळ्या टेक्निकल तिथे गेलेला आहे. प्रोसिजर सेम आहे. सोसायटीचं कॉमन कनेक्शन हे ऑनलाईन करायचं, अर्ज करायचा, वेंडर सिलेक्ट करायचा, पैसे भरायचे, पुढे जायचं, काम करून घ्यायचं, डॉक्युमेंट अपलोड केले, सगळं झालं की सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा होते. अतिशय साधी, सरळ, सिंपल PM सूर्योदय स्कीम. आता मी माझ्याकडून भाषणाच्या रूपात ते करण्यापेक्षा समोर विचारेल, प्रत्येकाच्या मनात एखादा तरी प्रश्न आहे. कारण प्रत्येक सोसायटीत इच्छा आहे, काहींनी केलेलं असेल, काहींना करायचं, काहींचं पाईपलाईन मध्ये आहे, प्रश्न शंका खूप आहेत. त्यामुळे मी माझं माहितीचं हे थांबवतो, कारण जास्त प्रश्न तिकडून येणं अपेक्षित आहे. ज्याच्या टेरिफ बद्दल सांगितलं, सौर ऊर्जा हा आलेला विषय, इट इज वन ऑफ द सोर्स फॉर अस. आताही आम्ही सौर ऊर्जा नसली तरी थर्मलवरची वीज तुम्हाला देतोच आहे. मी तुम्हाला टेरिफचं स्ट्रक्चर काय सांगितलं की जे लोअर सेगमेंट आहेत, ज्यांचे आर्थिक पोटेन्शियल थोडं कमी असतं, त्यांना थोडा कमी रेट द्यावा असं शासनाचं धोरण आहे. कारण वीज ही शासनाची जबाबदारी असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून 100 युनिट वाल्या ग्राहकाला 4.5 पावणे 5 रुपयाने वीज मिळते. ते तो पार्ट वेगळा. आता ह्याचा आणि सौरचा विषय काय, तर हा सेगमेंट जेव्हा सौरवर जाईल तेव्हा तो इंडिपेंडेंट होईल. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही जी वीज खरेदी करतोय तिचा आमचा बर्डन कमी होईल. कारण आज आमचा पॉवर परचेस रेट 7.5-8 रुपये, जेव्हा सोलरवर वीज तयार होईल ना ती 2.5-3 रुपयात मिळते. मग आमचा तो विजेचा खर्च कमी होईल, आणि तो खर्च कमी झाला की जो ग्राहक 300-500 युनिटच्या वर 10 रुपये 12 रुपयाने भरतोय त्याचा रेट निश्चितच कमी होऊ शकतो. असा तो प्रकार. आणि दुसरी गोष्ट, सोलर एनर्जी प्रमोट करायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये जे मी सांगितलं, गुगल मध्ये बरेच वेगवेगळे आकडे आहेत, तरी पण एक गोष्ट महत्वाची की तुम्ही 1 युनिट वीज वापरली तर तुम्ही काही ना काहीतरी कार्बन उत्सर्जित करता. पोल्युशनला फक्त हाच जबाबदार आहे, तो जबाबदार आहे असं अजिबात नाही. ह्या हॉलमध्ये आपण मागे पण बरेच लाईट चालू ठेवलेले आहेत आणि 4 युनिट एक्स्ट्रा जाळलेत, म्हणजे 0.54 ग्रॅम × 4 युनिट एवढी कार्बन उत्सर्जन आपणही आज करणार आहोत. तर ते होऊ नये, ते कमी व्हावं यासाठी ग्रीन एनर्जी प्रमोट केली जाते. म्हणूनच ईव्ही सुद्धा प्रमोट केली जाते. आता ईव्ही झिरो इमिशन आहे का? नाही. फक्त दगडापेक्षा वीट भाऊ, कोळशापेक्षा बेटर विजेचे म्हणून. ठीक आहे. त्यांचं कसं असतं की सोसायटी. मॅडम तुमचं नाव सांगा, संस्थेचं नाव सांगा. माझं नाव रुपाली इंद्रे, मी इकोसन पॉवर अँड होम ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड याच्या कंपनीतून आलेली आहे. तर प्रॉब्लेम काय येतो, सोसायट्या रेडी असतात करायला, पण इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर पण इंटरेस्टेड असतात. तर त्या केसमध्ये आम्ही काय करायचं, म्हणजे आता फ्लॅट ओनर काय म्हणतात की आम्हाला सोसायटीची NOC लागेल, आणि सोसायट्या म्हणतात आमचंच सिस्टीम लावायला जर आमच्याकडे जागा नाही आहे तर आम्ही फ्लॅट ओनर्सना कसं काय जागा देऊ. हा थोडासा आम्हाला खूप प्रश्न येतोय सारखा. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता?
मॅडम, ह्या प्रश्नात महावितरणने न पडलेलंच बरं. सोसायटी त्याच्या मेंबरने ते बघावं. फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढं देतो, बाय नॅचरल जस्टिस सोसायटीची कॉमन स्पेस ही कॉमन आहे. त्यामुळे कॉमनला पहिला प्रेफरन्स दिला जातो. आम्ही एनओसी का आणायला सांगतो, कारण उद्या तुम्ही मटेरियल घेतलं, तुम्ही एखाद्या ग्राहकाची ऑर्डर घेतली, सगळं घेतलं आणि तिथे गेले आणि सोसायटीने तुम्हाला नको लावू असं सांगितलं, तर तुम्ही सोसायटीच्या भांडण्यापेक्षा आमच्याकडे येतात, आम्हाला सांगतात की त्याच्यावर केस कर, जो आमचा संबंधच नाही. कारण महावितरण हे सॉफ्ट टार्गेट आहे. तिथे काय जागा, नाव बदल, काय गोंधळ असेल नसेल धरा आहे. माहिती अधिकार ते सापडतात, त्यांना प्रश्न विचारा, यांना कामाला. म्हणजे मगाशीच आमच्या इथले स्थानिक अधिकारी, आम्ही चहा पिताना आज विषय डिस्कस केला की एनओसी मागितल्यानंतर सोसायटी आणि मेंबर मधला वाद आहे, आम्ही काय पडायचं त्याच्यात. तुम्ही ठरवायचं नाही एनओसी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण की ती कॉमन स्पेस आहे. जेव्हा एक 30 फ्लॅट आहे, 30 फ्लॅट मधल्या पहिल्या 5 समजा आपण दिलं आणि जागा संपली, पुढचे काय करायचं. आता बऱ्याच सोसायटींनी आपल्या पुढे, आपण तसे बऱ्यापैकी हुशार आहोत, सगळ्याच्या वेळी ते मान्य करतात. तर काही सोसायटीने काय बघितलं, अवेलेबल स्पेसचा स्टडी केला आणि बाबा माझ्याकडे 20 फ्लॅट आहेत, तर मी प्रत्येकाला 1-1 किलोमीटर जागा देऊ शकतो, तरीही उरलेल्या जागेत माझं कॉमन लावू शकतो. त्यांनी एजे मध्ये तसे ठराव केले की प्रत्येकाची पण गरज भागेल, निदान 1-1 किलोमीटर प्रत्येकाला मिळेल आणि उरलेल्या जागेमध्ये मी 20 किलोमीटर कॉमनचं लावू शकेल. आता हा सोसायटीने स्टडी करायचा विषय जो फेडरेशन कॅन टॅकल दिस. म्हणजे जेव्हा तुम्ही इतर ठिकाणी जाल, म्हणजे एनओसीचा विषय तुम्ही सांगा, पण मी सोल्युशन सांगितलं की सोलर तर करायचंय, त्याचा ग्राहक म्हणून त्याचा पण अधिकार आहे की मला सोलर करायचं, पण बाकीच्यांना करायचं नाही करायचं मला नाही, मला आता करायचं. मलाही माझ्या सोसायटीने एनओसी दिलं नाही. का नाही दिलं, तर त्यांचे पण प्रश्न त्यांच्यासाठी करेक्ट होते. जर मी उद्या चेअरमन झालं तर मी पण त्याला बरोबर म्हणेल, म्हणून मी शांत बसतो. स्ट्रक्चरल ऑडिट करायला लागेल, वेट येणार, जुनी सोसायटी आहे, कमी जागा आहे, मग मी यालाच का. काही लोकांनी तिथे डिक्लेअर केलं की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस बेसिसवर आम्ही 25 रुपये देतो. हा त्या सोसायटीने घ्यायचा निर्णय आणि त्या विषयात कायदेशीर एक्सपर्ट मी नाहीये. फेडरेशनने ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्यात, किंवा अनेक वेळेला आमच्याकडे ते प्रश्न विचारले जातात. त्याच्यात हे आपल्याकडे मॅनेजिंग कमिटीचा विषय घ्यायचा आहे आणि जनरल बॉडीमध्ये चर्चा करून घ्यायचं आहे. आपल्याकडे हे जे काही नाही, कारण आपण मालक असतो आणि त्याच्यात काम करणारे लोक जे तज्ज्ञ नसतात, त्यामुळे त्यांनी आर्किटेक्टचा सल्ला घ्यावा. यासाठी जागा किती लागणार आहे, जागा आपल्याकडे उपलब्ध किती आहे, इंडिव्हिज्युअल हे करू शकतो का, लोकांची मानक आहे, आणि ते प्रायोरिटी सोसायटीनं की अपार्टमेंटनी स्वतः करावं. नेट मिटरिंग, लिफ्ट वगैरे मोठ्या मोठ्या ठिकाणी. आणि जर तिथं होऊ शकत नसतील किंवा करणार नसतील तर मग इंडिव्हिज्युअली जागा द्या. सब्जेक्ट टू प्रत्येक 5 लोकांची पण सोसायटी असते आणि टाउनची पण 12 मधली पण बिल्डिंग असते आणि आता 25-25, 40-40 मधली पण. हे त्या सोसायटीचं स्वरूप, जागा उपलब्ध बघून ठरवावं. त्या जनरल बॉडी सुप्रीम. सोसायटीच्या कॉमन ह्याला जागा आहे, पण इंडिव्हिज्युअलला सुद्धा आता फॉर एक्झाम्पल तोच विषय आहे ना. त्याच्यात त्या संस्थेनं लँड अँड बिल्डिंग बिलॉंग टू सोसायटी. माझा तिथं फ्लॅट असेल तरी मी लँड अँड बिल्डिंग किंवा असेल तर त्याचं ओनरशिप ही सोसायटीची असते. मला त्या फ्लॅटमधला राहायला असतो. आता तुमच्या इकडं तर प्रायव्हेट तुमची टेरेस असेल तर तुम्हाला राहायला, तुम्हाला जर ओपन स्पेस बाहेरची गार्डन किंवा याच्यात किंवा वरती तुम्हाला करायला असेल तर त्या जनरल बॉडी सोडली. 70 प्रश्न येतील मिनिमम. मी चंद्रशेखर नावलीकर आणि पाषाण नावले वंशज प्रेस्टीज सोसायटी. साधारणपणे 1 किलोवॅटला समजा इंडिव्हिज्युअल मेंबरला हे लावायचं असेल तर त्याला ते सोलर इक्विपमेंट वगैरे काय त्याला किती जागा लागते साधारणपणे, काय तसं हे आहे. पूर्वी 335चे पॅनल यायचे, त्यावेळेस आपण 100 स्क्वेअर फूट म्हणायचो. आता 80 मध्ये पण होते. 80 करता ना, आता 60 ते 80च्या रेंज मध्ये ते होते, कारण पॅनलची साईज वाढली, म्हणजे कॅपॅसिटी वाढली. पूर्वी 335चे पॅनल होते, आता 550चे पॅनल आले. त्याच्यामुळे 1 किलोवॅटला 2 पॅनल लागतात. साधारणतः 60 ते 80 स्क्वेअर फूट मध्ये ते काम होते. मी अरविंद लेले, स्वप्नशिल्प सोसायटीचा सेक्रेटरी. तर असं धरून चाला की तुमच्या या सोलर जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही आहे, तर त्याची प्रोसिजर तुम्ही सांगू शकाल का? तो सोलर लावायचा आहे, मग तुम्हाला माहिती घ्यायला लागेल. ती घ्यायची तुम्ही pmsuryagar.gov.in नावाच्या वेबसाईटवर किंवा महावितरणच्या नजीकच्या ऑफिसमध्ये, कारण तुमची सप्लायर विजेची सध्या महावितरण आहे आणि
सूर्यघर किंवा सोलर विषयामध्ये आम्ही नोडल एजन्सी आहोत. ह्यांच्याकडे जायचं, तुमचं बिल घेऊन जायचं, हे माझं लाईट बिल आहे कॉमनचं, याला मी सिस्टीम सायझिंग कशी करायची, किती किलोवॅट मला लागेल, मग ते तुम्हाला ते ऑफिस एकतर ते समजा तिथला फील्ड ऑफिस असेल त्याला नसेल माहिती तर ते तुम्हाला माझ्याकडे पाठवेल पुण्यात तरी. नोडल ऑफिसर मी असल्यामुळे ते फिरून फारून कुठल्याही विषयाला तर माझ्याकडे येईल. आल्यानंतर आपण सिस्टीम सायझिंग करू, मग तुमचं मागच्या 12 महिन्याचं ॲव्हरेज करून कळेल की बाबा 2,500 कन्झम्पशन आहे, 5,000 कन्झम्पशन आहे, मग तुमची स्पेस बघितली जाते, तर ती तुम्ही ठरवायची. आता जसं यांनी प्रश्न विचारला 60 ते 80 स्क्वेअर फूटची जागा आहे, तुम्हाला तुमची जागा वापरायची, मग मी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रोसिजर सांगणार, सबसिडी किती मिळणार आहे सांगणार, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे सांगणार, आणि एम्पॅनल एजन्सीची यादी तुम्हाला ऑनलाईन बघा असं सांगणार. त्यातले तुम्ही कोणीतरी वेंडर सिलेक्ट करायचा. आता सोसायटीसाठी एक गोष्ट आहे की सोसायटीत 100 मेंबर राहत असेल ना तर प्रत्येकाचा एक जण सोलरचं काम करणार ओळखीचा असतो, आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझा माणूस बरोबर आहे, याचा माणूस चुकीचा आहे. इट इज कॉमन. म्हणजे सोलर सोडा तुम्हाला काही करायचं असेल. आता मी त्यांना लोकांना एक गोष्ट सजेस्ट करतो की तुम्ही एक टेंडर फ्लोट, तुम्ही पहिले तुमचा स्टडी करून घ्या की माझ्या सोसायटीची कॅपॅसिटी काय आहे, किती मला वीज लागणार आहे, भविष्यातली माझी गरज किती असणार आणि माझ्याकडे अवेलेबल जागा किती, ह्याचा एक रिपोर्ट करून घ्या. भले त्याच्यासाठी 2-5 हजार रुपये कोणी चार्ज करत असेल तर ते करा, किंवा वेंडर लोक ते बऱ्यापैकी स्वस्तात करून देतात. पण तुम्ही एखाद्या वेंडरकडे गेला तर तो त्याच्या सोयीने देईल. आणि मी अगदी ओपनली बोलतो, जरी इथे मास्माचे माझे सहकारी असेल तरी मी आता इथे मास्मा म्हणून त्यांचा शेअरिंग पार्टनर असतो तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी MSB अधिकारी किंवा तज्ञ म्हणून देतोय. तर तुम्ही एक स्टडी करायचा तुमच्या सोसायटीचा आणि एक टेंडर डॉक्युमेंट बनवून घ्यायचं आणि तो टेंडर फ्लोट करायचा. त्यामध्ये तुम्हाला हवा तसा एक्सपिरियन्स, तू 5-10 सोसायट्या केलेला असलं पाहिजे, एखादा तरी काय तुम्हाला जे हवं असेल ते त्या टर्म्स अँड कंडिशन टाकायच्या, एक बिडिंग डॉक्युमेंट करायचं, टेंडर प्रोसेस करायची आणि त्यातनं जो येईल तो करायचा. म्हणजे चेअरमननी त्याच्या जवळचा माणूस घेतला, सेक्रेटरीने जवळचा घेतला, एक पत्नी MSB दे म्हणून त्याचा नेहमीचा घेतला असलं नको. कारण कॉमन कॉज करताना आपल्याला प्रत्येकाला वाटतं की तुमचं काहीतरी कट आहे. ही प्रत्येक गोष्ट आहे. म्हणजे मी जर या मास्मावाल्यांच्या समजा एखाद्याचं नाव सांगितलं तरी बाय डिफॉल्ट तुम्हाला वाटणार की ह्याचं ते गांधीचं काहीतरी आहे. त्यामुळे मी ते गांधी वाकडे कोणाचं नाव सांगत नाही, तुम्ही सरळ सरळ त्या पद्धतीने जावं आणि ते शोधावं, त्याच्या पुढे तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. हा सगळ्यांसाठी विचारलेला प्रश्न होता. दुसरा प्रश्न माझा असा आहे, मगाशी तुम्ही म्हणालात सबसिडीच्या विषयी की 33 फ्लॅट हवे त्या बिल्डिंगमध्ये, मग ती मॅक्सिमम सबसिडी मिळेल. मी उदाहरण दिलं की 100 किलोवॅटला 33 फ्लॅट. आता 500 किलोवॅटला सबसिडी मिळू शकते, पण कुणाला? उद्या तुमच्या फ्लॅट त्या सोसायटीची फ्लॅट धारकांची संख्या 163 असेल तर आमच्याकडे केस तुमच्याकडे म्हणजे थोडंसं मी माझं मागायचं थोडं एक्सप्लेन करतो. तुमचा प्रश्न मी पूर्ण ऐकलंच नाही ऍक्च्युली, तरी पण सांगतो की 33 हा 100ला होता. तुमच्याकडे 10 किलोवॅट सिस्टीम, तुमच्याकडे 3 फ्लॅट पाहिजे. पर फ्लॅट 3 किलोवॅटचं कॅपिंग लावलेलं आहे. समजा उलट सांगतो की तुमच्या सोसायटीत 60 फ्लॅट आहे, तुम्हाला सबसिडी किती मिळेल? 180 किलो. जागा 300 किलोवॅटची आहे, तुम्ही 120 किलोवॅट एक्स्ट्रा लावू शकता, पण ते नॉन सबसिडी. सबसिडी तुम्हाला 60 × 3 180 चीच मिळेल. इट इज दॅट. दुसरी गोष्ट, आमच्याकडे 15 ऑगस्टचा जो आमचा कार्यक्रम होता तेव्हा MSCBचे आलेले होते लोक. त्यांनी आमच्या सगळ्या सभासदांसमोर पूर्ण या सूर्यघर योजनेची माहिती दिली. एकतर त्यातले कोणी अधिकारी काळे सर आहेत, तर ह्या मंचावर एक तर मी त्यांचे पहिले आभार मानतो आणि त्यांच्यामुळे या सोलरच्या प्रोजेक्टसाठी आम्हाला चालना मिळालेली आहे आणि आम्ही आता त्याच्यात बरेच पुढे आहोत. काळे सरांना माहिती आहे, त्यांच्याशी आमचं नेहमी डायलॉग चालू असतो. थँक्यू. येस. मी बाळासाहेब चव्हाण, मी सिंहगड रोडला माणिकबागेमध्ये सुंदर गार्डन म्हणून सोसायटी तिथे राहतो आणि मी शेतकरी आहे. माझं दुसरं घर सिंहगड पायथ्याला डोंजे गावामध्ये आहे. म्हणजे मी आठवड्यातला 3 दिवस इकडे 3 दिवस तिकडे असा असतो. आता सोसायट्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ऐकले, तुम्ही सांगितले, काही म्हणजे त्यात काही काही गडबडी किंवा कसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि 100 युनिटपर्यंतची वीज जी आपण तुम्ही सांगितलं की सबसिडाईज वीज आपण लोअर क्लासला देतो, तो साधारण हा लोअर क्लास ग्रामीण भागातच जास्त आहे साधारणतः असं होतं. 100 युनिटपेक्षा कमी वापरणार आहे.
तर सोलर घर योजना ही शहरापेक्षा गावांकडे प्रत्येकाच्या घरावर छत उपलब्ध असतं, त्यामुळे ती जास्त पटकन त्याचं युनिट लागू शकतं. तर अशाही गोष्टी जर केल्या तर गावाकडून जास्त म्हणजे स्मार्ट व्हिलेजेस जास्त लवकर डेव्हलप होतील स्मार्ट सिटीजपेक्षा, आणि हे गोंधळ चालू राहणार आहे, कोर्ट कचेरी इतर गोष्टी, सोसायटीचे प्रॉब्लेम वगैरे. तर ह्याच्यावर तुम्ही म्हणजे कसं काम करताय, किंवा काही आमच्याकडे गायरानं वगैरे आहेत, म्हणजे गावासाठी म्हटलं तरी आम्ही तशी प्रोव्हिजन जागेची वगैरे करू शकतो, तर ह्याच्यावर काय काम करणार? एक तर ग्रामीण शहरी दोघांसाठी सारखीच आहे. आणि आत्ता आपण शहरात म्हणून असं नाही, आम्ही ग्रामीणमध्ये पण एवढाच प्रचार करतो, तिथे हाच अवेअरनेस करतो. त्यामुळे तुमचा पॉईंट जो आहे तो हाफ ट्रूथ आहे. 100 युनिट पर्यंत पुणे शहरातल्या आमचे जे काही 9 लाख ग्राहक आहेत समजा रेसिडेन्शियलचे, तर त्यातले 5 लाख ग्राहक हे पुणे शहरातले पण 100 युनिटच्या रेंज मधले आहेत. कारण आपण स्काय स्क्रॅपर्स किंवा टॉवर बद्दल विचार करतो, पण खाली भरपूर घर आहेत पुण्यात आणि त्यांचा पण क्वांटम 100 युनिटच्या रेंज मध्ये. त्यामुळे त्यालाही आणि त्याला उलट याच्यापेक्षा तुमचं म्हणणं करेक्ट, ग्रामीण मध्ये सोपं आहे, पण ग्रामीणच्या माणसाची क्रयशक्ती आपल्यापेक्षा कमी आहे. पुण्यातला एक माणूस 1 किलोवॅटला फॉर दॅट मॅटर 70,000 रुपये खर्च आहे. थंब रूल, तो 70च्या वर जाऊ शकतो, कमीत कमी 65 असावा, त्याच्या खाली येत असेल तर क्वालिटी चेक करायला लागेल. आता इट डिपेंड्स. मग 30,000 रुपये सबसिडी दिली तर 70,000 आपण धरलं, 30,000 सबसिडी मिळाली तरी 40,000 रुपये ग्रामीणचा माणूस मला नाही वाटत इझिली भरेल. बंगलोवाला लावतो जो ग्रामीणचा माणूस, कारण आपले इकॉनॉमिक रिपोर्ट असं सांगतात की 70% पॉप्युलेशन ही 100 रुपये किंवा 200 रुपये रेंजमध्ये अर्निंग करते, त्यामुळे त्याला त्याचं रोजचं पडलेलं असतं. तर आता आम्ही जो पेनिट्रेशनचा अभ्यास केला, जे आम्ही SPPI म्हणून, आता मी इथे इन्व्हॉल्व का झालो की आमची टीम का झाली, तर वी आर स्टडीइंग की व्हाय द पेनिट्रेशन इज लो. Even people like you and me, those who are educated, are also not going immediately for that scheme. तर ग्रामीण मध्ये दुसरं एक कारण असं आहे की हे पैसे देणं थोडंसं वाईट आहे, पण ग्रामीण मध्ये त्याला चोरी करून इझिली वीज मिळते, इफेक्ट आहे. तर त्या ठिकाणी त्याला नियंत्रण आणणं, त्याच्यावर केसेस करणं आणि मग तो कन्वर्ट होईल, हा पार्ट चालू आहे, पण तो कमी जास्त प्रमाणात होतो. तिसरा विषय, तुम्ही जे गायरान जमिनीबद्दल बोलला, तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक ड्रीम प्रोजेक्ट घेतलेला की शेतीचा सगळा लोड पुढच्या 7 वर्षात, आता 5च राहिले, 2030 पर्यंत 9,000 मेगावॅट ही सोलर मधून करायची आहे आणि ते सगळे शेतीची गरज ही सोलर वरून भागवायची आहे. त्यासाठी शासनाच्या जागा ताब्यात घेतल्या, 99 वर्षाच्या करारावर काही जागा घेतल्यात आणि तिथे आता आजच्या घडीला 4,000 मेगावॅटचे टेंडर फोडून काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे भविष्यात या सगळ्या ज्या गायरान जमिनी तिथे सगळीकडे आपल्याला सोलरचे पार्क दिसतील आणि शेतीची जी क्रॉस सबसिडीला आपल्याला त्रास देते ती सगळी गरज जर आम्ही त्याच्यात दुसरा एक फायदा आहे की आता आम्ही शेतकऱ्याला रात्री लाईट देतो, 3 दिवस दिवसा, 4 दिवस रात्री. जेव्हा तो सोलरवर जाईल त्याला दिवसाच लाईट मिळणार आहे आणि त्याच्या जवळ निर्माण होणारे लॉसेस कमी होणार. त्याच्याच बरोबरीने आपण सौर पंप पण देतोय. पुढच्या 5 वर्षात आपल्याला 12 लाख पंप सोलरचे लावायचे. तुझ्या तिथेच बनव, तूच वापर, ना लॉसेस, ना ऍक्सिडेंट, ना भानगडी. त्यामुळे सगळीकडून सोलरचा विषय झाला. आजचा विषय फक्त रूफटॉप होता, म्हणून मी त्याच्यावर सोलर पंपचा विषय मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिस्ट्रिक्ट असा आहे का? मागेल त्याला सौर पंप ही योजना चालू आहे महाराष्ट्रात. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या क्रोनॉलॉजीनुसार तो पंप मिळणार आहे. आता ती स्कीम पडते, त्यात सुद्धा 3 लाखाचा पंप 30,000 रुपयात मिळणार आहे. 7.5 HP पर्यंतच्या 10% फक्त अमाऊंट करायची, बाकी केंद्र सरकार, राज्य सरकार भरून. आता तेही काय करतो, एवढे पैसे शासन का खर्च करताय? तर मी जसं सांगितलं की या क्रॉस सबसिडीला किंवा शासनावरच्या बर्डनला त्याचा फायदा होणार आहे आणि ग्रीन एनर्जी येणार आहे. 2-2.5 रुपयाने आम्हाला ती वीज मिळणार आहे. शेतकऱ्याला दिवसा लाईट देताना असे अनेक फायदे त्याच्यामध्ये आहेत. आता एक छोटा प्रश्न आहे की मी आमच्या गावच्या विविधकारी सोसायटीचा व्हाईस चेअरमन पण आहे आणि आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी एक फार्मा प्रोड्युसर कंपनी पण स्थापन केली आहे. तर आमच्या ह्या दोन्ही घटकांना म्हणजे सोसायटी किंवा फार्मा प्रोड्युसर कंपनी यांना या सोलरमध्ये काय बिझनेस करण्यासाठी चान्सेस आहेत का? आहेत ना, निश्चितच आहे. एवढं मोठं सोलर आपल्याला करायचं आहे तर तुम्हाला एक तर सोलरमध्ये ना फक्त सोलर लावणे हा एकच बिझनेस नाही, त्याची सर्व्हिस पुढे आहे. लोक लावून टाकतात, सांगणारा हे माझे बांधव तुम्हाला लाईट बिल येणार नाही, 4 युनिट तुमचं, त्याच्यावर धूळ बसली ना किती 4चे 2 होतात आणि शिवाय आम्ही खातो. त्यांचं काम झालेलं असतं बऱ्यापैकी, त्याच्यातले 50% लोक फोन उचलत नाही कारण त्यांचं काम तेवढंच आहे. त्यांनी नंतर मेंटेनन्स करायचे पण ते चार्जेबल आहे. आपल्याकडे कसं सर्व्हिस फ्री मध्ये पाहिजे,
मेंटेनन्स जर त्याचा माणूस जर आठवड्यात येऊन पाणी मारणार असेल, धुणार असेल तर तो चार्ज करणार आहे, मग ती 6,500 मिळणार नाही तुम्हाला. पण मग त्याने 90चं कोटेशन दिलं की तुम्ही म्हणणार अरे मागे. तर ते असे बरेच त्याच्यात कॉम्प्लिकेशन. पण त्याच्यामध्ये सर्व्हिस सेगमेंट म्हणजे अगदी अर्बन क्लॅब सारखा जर प्रकार धरला, पुण्यामध्ये 1000 सोसायट्यांना फक्त एवढा बिझनेस चालू करा सर तुम्ही की आम्ही क्लिनिंग करून देतो. एका क्लिनिकचे 100 रुपये घेतो, तरी पण भरपूर काम आहे, रोजगार खूप आहे. या सगळ्या पॅनलचं मेंटेनन्स आहे, रिपेअरिंग होणार आहे, कधी फ्यूज जातो, कधी काय होतं, कधी त्याच्यावर शॅडो पडते, कधी कोणी तर दगड मारतं. अनएंडिंग आहे. बिझनेस ऑप्शन्स खूप आहेत. तुम्ही जे 2 सेगमेंटने विचारलं, तर एखादा टेंडर भरा, एखादी कंपनी फॉर्म करा आणि 9,000 मेगावॅट मध्ये अजून 4,500 मेगावॅटचे टेंडर येणार आहेत, त्यामध्ये क्वालिफाय व्हा. आता इतके वर्ष केंद्रामध्ये सहकार खातं नव्हतं, आता 2-2 वर्षापूर्वी सहकार खातं आले आणि अमित शहाच्या अध्यक्षतेखाली ते आता सहकार मंत्री. आणि पुण्याचे जे आपले महापौर होते पूर्वीचे आणि या भागातले खासदार आहेत, ते आता सहकाराचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत. आणि ही योजना तळागाळापासून वरपर्यंत न्यायची आहे. आणि सहकारातनं समृद्धी, याला कॉपरेटिव्ह हे चाललंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही सहकारी कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन करा. तुम्ही हे जे काही बिझनेस ज्यांना कोणाचे करायचे असेल ते, आणि सहकारातनं समृद्धी करा, त्याला प्रायोरिटी दिली जाईल. ते ऑलरेडी आहे, तेच म्हटलं. ऑलरेडी ती घेतात. या आंतरराष्ट्रीय सहकारच्या वरच्या निमित्तानं उद्याच अमित शहा मुंबईला येणार, नेस्कॉममध्ये त्यांची मिटिंग आहे, तिथं एक ट्रेनिंग आणि त्याचं सगळं सुरुवात होणार आहे. या वर्षभरात तुम्हाला अनेक गोष्टी चेंजेस मिळतील. थँक्यू. नाही उद्धार. माझं नाव प्रवीण साठे, मी शिवसागर रेसिडेन्सीमधनं आलोय. मी सचिव म्हणून तिथे पदावर आहे. आणि आमच्याकडे मी मंदारला पटवर्धन सरांना फोनही करत असतो, काहीतरी माहिती घेत असतो. तसं आम्ही सोलरच्या बाबतीत आमच्याकडे कोटेशन आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आम्ही आता फायनल याच्यापर्यंत आलोय. फक्त स्पेस आत्ता विषय निघाला म्हणून मी आता खरं तर त्या प्रश्नाकरता म्हणून आलो. टेरेसवरती आमच्या वॉटर हिटिंग आहे, त्यामुळे त्याच्या ट्यूब आणि हे सगळं असल्यानंतर जी काय स्पेस राहते ती सफिशियंट नाही आहे असं जे आलेले व्हेंडॉर आहेत त्यांनी हे केलं आहे. तर त्याच्याकरता वरती लिफ्ट रूम किंवा टाकी जी असते त्याच्यावरती आपल्याला पॅनल लावता येतील का या संदर्भात? बघा, त्याचं जर स्ट्रक्चरल स्ट्रेंथ असेल तर निश्चितच फॅब्रिकेशन नाही, ते आम्ही आमच्या याच्यात क्लॉज घातला येतो की आम्हाला त्याचं लावता येईल. स्ट्रक्चरल त्याच्याकडनं ऑडिटरकडनं हे करून घ्यायचं. लावते. आणि लिगल बाबतीत सुद्धा आम्ही म्हणजे रिसर अग्रीमेंट जे करणार ते रजिस्टर करून हे करून. बऱ्याच सोसायटींनी पाण्याच्या टाकीवरची जागा वापरून तिथे 2, 3, 4 पॅनल लावले. त्याच्यात निदान नाही काहीतरी 2-3 किलोवॅटची गरज भागते. त्यामुळे इट इज पॉसिबल. आमची 75 म्हणजे KWची आहे ना तुमचं. आता ऑर्डर इश्यू झाली का? नाही, काम सुरू झालं त्या स्टेजलाच आहे. पण या जागेचा असंच तुम्ही म्हटलात तसं कोणतरी असतो तसा आमच्याकडे एक जो हे निघाला की त्याने ते रेस केलं की वरती एवढ्यावर हे अलाउड नाही. टेरेस याचा अर्थ टेरेस, रूफटॉप असा शब्द आहे. टेरेस सोलर सिस्टीम असा पॉलिसी नाही, इट इज रूफटॉप. त्यामुळे रूफवरच्या टॉपवर तुम्ही हवेत लावू शकत असाल. या ठिकाणी महावितरणचे कार्यकारी अभियंता फुंदे साहेब आहेत. मी सरांना विनंती करतो, सर कृपया मंचावर आहे. पुणे कोथरूड विभागाचे सर्व मेन इंचार्ज फुंदे साहेब आले आहेत. सर वेलकम. आम्ही चालू ठेवतो. मी डॉक्टर प्रिया गोखले भेट केलं आहे आणि मला खूप आनंद झाला की आम्ही आता 18 वर्ष मी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह होते महाराष्ट्र स्टेट एनर्जी डिस्ट्रीब्युशन कंपनी. आणि त्यानंतर मी आता 12 वर्ष अकॅडमिक्समध्ये आहे. ढवळे सर हे माझ्या. आणि ह्याच्यामध्ये आम्ही काही थोडेसे प्रयत्न केले आमच्या कॉलेज लेवलला, ते थोडे सांगते आणि मग या विषयाशी कनेक्ट होते. तर एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेल मी गेली 10 वर्ष कॉलेजमध्ये बघते आणि आता इन्क्युबेशनची पण इंचार्ज आहे. तर मी माझ्या स्टुडंट्सला सोलर PV इन्स्टॉलेशन्स करता खूप जास्त मोटिवेट केलं. आम्ही 15 सालापासून त्याचे वर्कशॉप्स घेतले. 2nd इयर 3rd इयर डिग्रीच्या मुलांकरता घेतले. त्यातून मला जवळपास 16 ते 17 एंटरप्रेनर्स जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतात. पुण्यातही आपल्या शहरामध्ये करतात. आणि PM सूर्यघर योजना जेव्हा अनाऊन्स झाली तेव्हा मी 3-4 वेळा पटणी सरांशी पण इंटरॅक्शन करून त्यांना कॉलेजमध्ये बोलावून घेतलं आणि मुलांना बिझनेस करता उद्युक्त केलं. ग्रामीण भागामध्ये आत्ता सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, औरंगाबाद, जळगाव प्रत्येक ठिकाणी माझ्याकडे आमचे एंटरप्रेनर्स तिथे काम करतात आणि त्यांचा टर्नओव्हरही खूप चांगला आहे. सध्या नवीन आम्ही EV करता पण प्रमोट केलं, त्याच्याकरताही सरांची मदत घेतली होती.
आणि या मदतीने आपल्याला एक लक्षात आलं की जसं आज मी या प्रोग्रामला आले तर आमच्याकडे कॉलेजमध्ये पण आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन लॅब तयार केली याच्याकरता की रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फायदा काय किंवा सोलर रूफटॉपनी आपल्याला किती मुलांना हे जर आधीच्या फेजमध्ये शिकवलं तर ते नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतःचे बिझनेस करतात. आणि जसं हा नॅशनल अजेंडा आहे की वेल्थ क्रिएशन ही झाली पाहिजे, त्याच्याचबरोबर प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, तर मी या माध्यमातून सांगू इच्छिते की हे क्लिनिंगचं कामही आम्ही काही प्रमाणात चालू केलेलं आहे. आता सुहास पटवर्धन सरांची पण ओळख झाली आहे. तर ज्या ज्या सोसायट्यांना जेव्हा टेक्निकल रिपोर्ट तयार करून द्यायचा असेल तर आमच्याकडे त्याचे सॉफ्टवेअर्स पण आहेत आणि आमची मुलं त्याला ट्रेन आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे लिस्टेड वेंडर्स आहेत, एम्पॅनल्ड वेंडर्स आहेत की जे आमचे स्वतःच्या कॉलेजचे प्रोड्यूस झालेले एंटरप्रेनर्स आहेत. सो दे आर वेल कनेक्टेड विथ अस. सो मी सरांना पण विनंती करू इच्छिते की ज्या ज्या सोसायटी आपल्याकडे आता आमच्याकडे जवळपास 100 एंटरप्रेनर्सचा टोटली आमच्याकडे हे आहे. आणि आता तर आम्ही स्टार्टअप्स या याच्यामध्ये सोलर PM सूर्योदय करता एक रिसोर्स पूल क्रिएट केला आहे. त्या रिसोर्स पूलवरती मी ऑनबोर्ड करण्याकरता मी सरांना पण इन्व्हाइट करते. पटनी सर आहेत, आपले सगळे MSCDCLचे ऑफिसर्स आहेत आणि सरांच्या माध्यमातून ज्या ज्या सोसायट्यांना रिपोर्ट करून हवा असेल किंवा एम्पॅनल्ड वेंडर्स करता कनेक्ट व्हायचं असेल त्यांच्याकरता माझ्याकडून मी जेवढं करता येईल तेवढं करते. आणि त्याचमुळे सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे मोदी सरांचं जे स्वप्न आहे की $1 ट्रिलियन इकॉनॉमी, तर हे तेव्हाच शक्य आहे की जेव्हा जास्तीत जास्त अभियंते हे या व्यवसायामध्ये येतील. नॉट ओनली इन पुणे सिटी बट इन Tier 2 and Tier 3 सिटी, जिथे तुमचं ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या स्कीम पोचवायच्या आहेत. त्याच्याकरता 100% आमचे जे सगळे स्टुडंट्स आहेत, माझ्या असं नाही, आम्ही सगळे जोडले गेलेले आहोत बरेचसे कॉलेजेस एका MOUनी. राजेंद्र पवार साहेबांना खूप खूप धन्यवाद की जवळपास 30 ते 35 महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय एका प्लॅटफॉर्मवरती जोडली गेलेत आणि काम करत आहेत. तर त्यांच्या माध्यमातून हे सगळीकडे पोहोचवणं आवश्यक आहे. धन्यवाद. तर पुण्यातल्या आमच्या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग सेंटरचं 35 इंजिनिअरिंग कॉलेजचे टायप आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना नॉलेज शेअरिंग करतो. आणि ह्या नवीन पिढीला जसं मॅडम म्हणतात तसं रोजगार काय, शिक्षण खूप मोठं आहे, डिग्र्या घेतल्या सगळं घेतलं, पुढे आलं काय. मी जर शिकून डिग्री ME MTech करून 10,000च काम करणार असेल तर तो फ्रस्ट्रेट होतो. आणि मग त्याच्या दृष्टीने ते सगळं IT चं 1 लाखाचं पॅकेज 10 लाखाचं स्वप्न असतात. तर आम्ही बरेच प्रयत्न करतो. मॅडमच्या कॉलेजमध्ये जवळपास 7-8-10 सेशन झाले. मी नेहमी हे सांगतो की Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये जा. Tier 1 मध्ये 600 स्क्वेअर फुटला 1 करोड लागतात. Tier 2 मध्ये 1 करोड मध्ये 10 बंगले होते. आणि खरं तर तुम्ही तुमच्या गावाकडे राहून स्वच्छ हवा स्वच्छ करू शकाल. त्या उद्देशाने आम्ही युथला एज्युकेट करून प्रमोट करायचं काम करतो. मॅडमला इथे बोलवायचा उद्देश हा होता सुहासजी की हाऊसिंग फेडरेशनच्या कडून आपलं त्या माध्यमातून सोसायटीकडून काही सर्वे घ्यायचे. आजही आम्ही आता SPPIच्या माध्यमातून इथे सर्वे फॉर्म ठेवलेला आहे. म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, तुम्ही लावला असेल तरी भरून द्या, नसेल तरी भरून द्या, स्कीम पेनिट्रेट करा. तर हे सगळे सर्वे करताना त्या मुलांना ग्राउंड रियालिटी कळते. मे बी तुम्ही तुमचा एखादा पॉईंट त्यात ऍड करून घेऊ शकता आणि तो सर्वे केल्यानंतर भविष्यात त्यांना रोजगार उपलब्ध होईल, आपल्याकडून एक नोबल कॉज होईल. तर हा एक उद्देश होता. कार्यकारी अभियंता फुंदे सर हे आमचे पुणे शहरातल्या कोथरूड विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला विभाग ज्याला म्हटला जातो अशा विभागाचे ते कार्यकारी अभियंता आहेत. अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत आणि व्यक्तिमत्व तितकंच गोड आहे. कायम सगळीकडे असतात आणि कोथरूडला काम करताना फारच जपून काम करायला लागतं. 2 रुपयासाठी ग्राहक इथे 200 रुपये खर्च करतो, पण ते 2 रुपये आमच्याकडून चुकीने गेलेले असतील तर ते वसूल करतो. इतका तत्ववाला ग्राहक आहे. आणि त्या सगळ्या ग्राहकांना अगदी शांततेने आमचे फुंदे साहेब सांभाळतात. त्यांची ओळख आता सर ऍक्च्युली आमचं सगळ्यांचं शेड्यूल तसं बिझी आहे. आज आता कामं चालू होते तरी पण महावितरणचे प्रतिनिधी असावे अशी मी, कारण मी आज SPPI म्हणून आलेलो आहे, त्यामुळे त्यांना आम्ही आवर्जून विनंती केली त्यांनी ते इथे आले. प्रश्न. शैलेंद्र पटेल, मी DRDO मध्ये होतो, डिफेन्स रिसर्च मध्ये. माझा एक अनुभव असा आहे की मी चांदणी चौकात राहतो, माझा बंगलो आहे, बंगल्यावर मी सोलर लावलेला आहे आजपासून 12 वर्षापूर्वी लावणारे लावून गेला. पण त्यानंतर 5% सबसिडीसाठी मी कॉर्पोरेशनमध्ये जातो, कॉर्पोरेशनमधनं परत येतो, ते काय पूर्ण होत नाही, आज सुद्धा नाही. परिस्थिती काय आहे तेच मी गुजरातला बघतोय. आता तुम्ही कदाचित त्याच्यापेक्षा मोठं करत असाल का मला माहित नाही,
पण गुजरातला काय सिस्टम आहे सांगतो. सर गावात एक माणूस येतो, तो बघतो तुमच्या बंगल्यावर तुमच्या घरावर किती पॅनल लावावं लागतील, कसे लावावं लागतील, तुम्हाला किती वीज मिळेल आणि त्याच्यानंतर किती पैसे तुम्हाला सुटतील ते सगळं सांगतो. नुसतं सांगत नाही. शेवट टीम आलेली असते की तो बार लावणारा माणूस पण त्याच्याबरोबर आलेला असतो. तो सुद्धा त्याचं बजेट टाकतो. ते बजेट टाकतो आणि माझ्या मते आठवड्याच्या आत फक्त सही घेऊन जातात. त्या मालकाची सही घेऊन जातात आणि उभं राहतात पैसे दिल्यानंतर. ही सिस्टीम जर पूर्ण झाली, कसं आहे लोकांना करायचंय पण 10 ठिकाणी कुठं कुठं जाणार त्याला माहिती नाहीये. कुठं कुठं जाणार ते पण माहित नाही. कुठं सबसिडी मिळते त्याच्यासाठी मीच आता 12 वर्ष रखडतोय. परिस्थिती आहे. कुठं ऍप्लिकेशन द्यायचं, कसं द्यायचं, सबसिडी लावणारा लावून जातो, तुम्हाला मिळेल पण म्हणतो, पण कशी मिळेल त्याचं सांगत नाही. जर एका वन हँड म्हणजे एकच गोष्ट, एक व्यक्ती सोलारवाल्याने एजंट घेतलेला आहे, तुम्ही जर म्हणता लावणाऱ्या माणसाने ही जर पूर्ण टीम तयार केली तर मला वाटतंय गावातून प्रत्येक घरावरती सिस्टीम बसेल. जर गुजरातला बसू शकते तर महाराष्ट्रात काय लोक देत नाहीत. नाही, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. चोरी म्हणतात, चोरी पण असेल, मी मानतो ते पण. गुजरातला एक झालेलं होतं, मी गुजरातचं असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तिथं चोऱ्या होत होते. मोदींनी सगळ्या परदेशातल्या लोकांना बसवलं, आम्हाला एवढी वीज पाहिजे, आम्हाला उन्हाळ्यात आल्यानंतर आम्हाला लाईट मिळत नाही. मोदीला सांगितल्यानंतर त्यांनी बसवलं, म्हणजे इलेक्ट्रिकवाल्यांना आणि गाववाल्यांना बसवलं. हो काय येत नाही तर मी 100 युनिट दिल्यानंतर मला फक्त 30 युनिटचे पैसे येतात, 70 युनिट मला देत नाहीत म्हणून मला कट ऑफ करावं लागतं. मग त्यानंतर मोदींनी सांगितलं बाबा असं का होतं, पण 70 युनिट लॅक येतात, त्याचे किती पैसे, तर तेवढे लाख रुपये त्यांनी FD ठेवायला लावले, त्या गावांमधून ठेवायला लावले. आणि 3 वर्षात सांगितलं, म्हणलं तुम्ही MSEB वाले तुम्ही करता काय बसून, तुम्ही चोऱ्या हुडकू शकत नाही. आणि गाववाल्याला म्हणले गाव कोणाचं आहे, तुमचंच आहे. मग गाववाल्यांना पण सांगितलं शेजारा चोरी करत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे. ही सिस्टीम बसवली. आणि गावात त्यांना सांगितलं उद्या जर हे 70% 30% जर नाही आलं तर नोकरी सोडायची निघून जायची. तिथे ही सिस्टीम झाली. प्रशासनाला पण त्यात यावं लागेल. जे तुमचा लावतो त्या माणसाला सुद्धा ते लक्ष द्यावं लागेल, त्याची यंत्रणा. नाहीतर हा म्हणाल मी सोलार लावतो, तू बांधून घे. मग तो लोखंडवाला भेटतो का नाही माहित नाही, तो किती घेतो त्याला माहित नाही. ते तुमची जी यंत्रणा आहे 2 मिनिटं तयार झालेला माणूस सुद्धा जाऊ रे कशाला करायचं, जाऊ सोड, मला काय प्रॉब्लेम येत नाही. मग ह्याच्यावर तुम्ही मला सर तुम्ही एवढे तळतळीने करताय. मी गायत्री परिवारचा आहे, सूर्य उपासक आहे. सूर्याने द्यायचं ठरवलेलं आहे, आपण घेत नाही, आपले हात तोकडे पडतात. घ्यायचे प्रयत्न तुम्ही करताय तर मला वाटतं तुम्ही प्रयत्न करावा. धन्यवाद. जे काही भूमिपुत्र आहेत ते बाहेर जाऊनही आपल्या राज्याची कौतुक करतात. आम्ही कुठेतरी याच्यात कमी पडतो असं मला वाटायला लागलं. सर तुम्ही जे सांगितलं हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात पण होतात. शेजारचा चोरी करतोय किंवा एखादा ग्राहक चोरी करतोय तर त्याला आम्ही बक्षीस पण देतो. आपल्याकडे पण या सगळ्या सिस्टीम चालतात. आणि आपलाही पुणे शहराचा लॉस हा सिंगल डिजिट मध्ये 9% लॉस आहे सर. ठीक आहे, कंझ्युमर मेंटॅलिटी, अपब्रिंगिंग या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या होतात. महाराष्ट्र इज ऑल्सो इक्वली डुईंग द सेम जॉब. म्हणून तर आज आम्ही इथपर्यंत आहोत. सबसिडी देतोय आणि सिंगल वेंडर हे सगळं काम करतो. स्ट्रक्चर उभं करायचं काम वेगळा करतो, पॅनलचं काम वेगळा करतो, असं महाराष्ट्रात होत नाही. हा जो एल पॅनल वेंडर आहे हे सगळं काम तो अर्ज करण्यासाठी मदतीपासून तर सबसिडी मिळेपर्यंत तो सिंगल माणूस करतो. म्हणूनच आम्ही त्याला एल पॅनल केलं आहे. त्यामुळे हे महाराष्ट्रातही होतं असं नाहीये सर. तिकडे चांगलं होतं सर, आय डोंट नो. मी म्हणजे तिकडे गेलोच नाही, त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही होणार. पण महाराष्ट्रात हे सगळं होतं सर. आणि या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत ना, तर या सगळ्या सिस्टीम्स इक्वली प्रॉपर पद्धतीने महाराष्ट्रात राबवल्या जातात. मे बी एखादा अनुभव आपल्याला वाईट आलेला असेल तर आपला त्याच्यावर जास्त होतं. आज सर गुजरात जर 1 नंबरला आहे तर महाराष्ट्र 2 नंबरला आहे. निश्चितच आपण त्याच्या बरोबरीने जातो. आपल्याकडचा क्वांटम मोठा आहे, पण वी आर डुईंग द सेम थिंग्स. सर माझा जन्म महाराष्ट्राचा आहे, मला म्हणत नाही. कदाचित आपण मागे पडलो असं माझं म्हणणं आहे. 12 वर्षापूर्वी जे पाहिलं मी तिथे आज मी तुमच्याकडनं ऐकतोय आणि मग त्याचा अनुभव मला बघितलाय माझ्या घरात. तुम्ही जे बिलीफ सांगितलं ना, तर आम्ही थोडासा रिअल रिसर्च केला ग्रामीण मध्ये. आणि का लावत नाही तुम्ही जे म्हणतात की पैसे आहेत तर ते लावायला तर आम्ही कमी पडतोय, तर वी विल ट्राय टू इम्प्रूव्ह दॅट. पण असा आमचा आतापर्यंतचा फॉर्मचा किंवा सर्वेचा अनुभव नाहीये.
हे लोक माझे व्हेंडर साथी सुद्धा त्या गावागावांमध्ये आम्ही सुद्धा मागच्या वर्षी याच मासमाच्या सोबतीने आम्ही अख्ख्या ग्रामीण मध्ये पुण्यात सौरथ फिरवला. 75,000 हँडबिल डिस्ट्रीब्यूट केले. 75 लोक सुद्धा अप्रोच झालेले सर. माहिती नाहीये आमचं काम आम्ही देतोय, गावागावात जातोय, चौकात उभं राहून आम्ही पण सांगितली माहिती. आता ज्याला हवंय हे सोसायटी यांनी केला ना अभ्यास. जेव्हा आमचे फुंदे साहेबांनी गायकवाड साहेब तुमच्याकडे 15 वाजता आले, पहिल्या दिवशी तुम्ही सगळं ते फायनल केलं, पण तुम्हाला कळलं काय अभ्यास करायचा, तुम्ही सुरू केला आणि केलं. ज्याला ते करायचं ते करताय. मे बी तुमच्याकडे कदाचित एखादा माणूस असा आला असेल की माझ्याकडे पैसे लावायला तयार पण कोणी मदत करत असेल, हाही अनुभव चुकीचा नाही आहे. तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण पेनिट्रेशन भरपूर प्रमाणात अवेअरनेस चालू आहे. 2 तयार झाल्यानंतर त्याचा अनुभव, त्याचा फायदा बघितल्यावर दुसरे तयार होतील. म्हणून गावात 1 किंवा 2 पहिलं करावेच लागतील. सर टेकवडे नावाचं गाव आहे राजगुरुनगर मध्ये. तिथले 74 घरं आपण CSR फंडातनं पूर्ण सोलर केले आणि महाराष्ट्रातलं दुसरं सौर ग्राम होण्याचा मान त्या गावाला मिळाला. पूर्णपणे माझे सुद्धा वायरमॅन पासून माझ्या AC पर्यंत सगळे लोक तिथे 1.5 महिना ठाण मांडून होते. फ्री मध्ये देत होतो CSR मध्ये, तरीही बऱ्याच अडचणी होत्या. वी हॅव सॉर्टेड इट आउट. साताऱ्यामध्ये सुद्धा मान्याची वाडी नावाचं गाव आहे, तिथे सुद्धा 35 घरांचं गाव आपण सौर ग्राम केलं. आम्ही याच कोथरूड मध्ये भाग्यश्री अपार्टमेंट, ज्याचं तुम्ही पेपरात काल परवा नाव वाचलं असेल, तर त्या सोसायटीने सुद्धा वी ट्राईड आवर बेस्ट. फुंदे सर, त्यांची टीम, काळे साहेब, त्यांनी सगळ्यांनी केलं आणि अख्ख्या सोसायटीचे त्यांचे तुमच्यासारखेच प्रश्न होते. सो वी आर ट्राईंग, लेट अस मूव्ह अहेड. आपण सगळेजण सहकारातच पुढे जायचं. नमस्कार व्यासपीठ समोर मी राजेश मानेकर. आता व्हेंडरकडे आता जस्ट सेल्ससाठी सर्वे म्हणून आता जस्ट सुरुवात केलेली आहे. 1 महिन्यापूर्वीपर्यंत कधी सोलरबद्दल फारशी काही माहिती नव्हती, पण 1 महिन्यामध्ये बरेच सोसायटीज, बंगलोज, बरेच ठिकाणी फिरतो आहे. सिस्टीम बघितली, काही ठिकाणी फोटो काढतो आहे, लोकांना दाखवतो आहे. पण अजूनही जरा लोकांना जेवढा हे व्हायला पाहिजे, जेवढा याचा व्याप व्हायला म्हणजे समज व्हायला पाहिजे, तेवढी होत नाही आहे. तर त्यासाठी थोडीशी अजूनही जरा जनजागृती थोडीशी केली तर बरं होईल. दुसरं असा एक अनेक मुद्दा की अनेक सोसायट्या जे आता पटवर्धन साहेबांना म्हणजे थोडंसं सोसायट्यांबद्दलचे हे आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्ट झेंडावंदन आणि जवळजवळ अनेक सोसायट्यांमध्ये होतं. आता आणायची एक संधी आलेली आहे की ह्या 26 जानेवारी तोंडावरच आहे. त्या बेसवर जर आता सोसायट्यांना काही नाव त्या निमित्तानं काही मेसेजिंग होत असेल तर याचा 10% तरी फरक पडेल, जेणेकरून सामाजिक सौर ऊर्जेचा जे हे झाला तर आपल्या म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीजला आपला हातभार लागेल. ठीक आहे. प्रश्न आहेत सोसायटीच्या नियमावलीविषयी सिंगल पॉइंट आहे. सोलर विषयी आमचं डिसेंट्रलाइज आहे. आमच्या कुठल्याही माणसाला जाऊन विचारा तो सांगेल, नाही तर शेवटी रास्ता पेठेत सेंट्रली या, तिथे मी आहेच. ओके चालेल. एक गोष्ट सांगायची अवेअरनेसच्या बाबतीत, महावितरण कंपनीने 2 करोड ग्राहकांचे मोबाईल नंबर रजिस्टर करून घेतलेले आहेत. आम्ही त्या नंबरला वर्षातून 3-4दा मेसेज पण पाठवतोय. 1 to 1 जातोय तो मेसेज महावितरणच्या सेंट्रल मेसेज. अवेअरनेस करतोच, ते बाहेर बघा. अवेअरनेसचं उदाहरण आहे, गेले 5 दिवस सातत्याने हा रथ, आणि आम्ही प्लॅनिंग सुद्धा असं केलं की संध्याकाळची वेळ असावी. हा रथ रात्री 9 वाजेपर्यंत का फिरतो, तर नोकरी करून आलेला माणूस संध्याकाळी भेटतो. दिवसा नुसता फिरलो, फोटो येतील माझे, समीरजींचे स्टेटसला येतील, बातमी येईल, याचा उपयोग नाही होणार आहे. आम्हाला कळलं, वी हॅव स्टडीड दॅट, आणि म्हणून संध्याकाळी हा रथ फिरतो, सोसायट्यांमध्येच जातोय. त्या सौरथाच्या माध्यमातून मी सांगितलं तसं ह्या 5 दिवसात सुद्धा आम्ही 50,000 ते 60,000 लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचलो, इनडायरेक्ट तर भरपूर काय. सो अवेअरनेस करतोच आहे, मोठा पसारा आहे. ज्याला हवंय तो बरोबर दुकान शोधत येतो. आणि मोबाईल व्हॉट्सअपचा प्रमाण कमी जानेवारी करते. आता प्रत्येक ठिकाणी आपण वॉर्डमध्ये दांडे कल्याणी सोसायटी ची चेअरमन आहे मी. तर आमच्या सोसायटी पण मध्ये पण आम्ही असा हा विषय केला होता. तर त्यांनाही बरेच प्रश्न होते. त्यातला एक प्रश्न विचारते की जनरली सोसायटीमध्ये जे बिल येतं ते पाण्याची मोटर आणि लिफ्टचं, तर हे सोलरमध्ये ह्या गोष्टी म्हणजे कव्हर होतात का? म्हणजे सोसायटीच्या कॉमन कनेक्शन मध्ये पाण्याची मोटर, लिफ्ट आणि संध्याकाळची लाईट, एवढी कॅपॅसिटी असते का याचं, म्हणजे ते सोलरचं तेवढी एनर्जी? तुमचं बिल किती युनिट आहे त्या हिशोबाने किलोवॅट ठरलं जातं. त्यामुळे तुमचं 100 किलोवॅटचा जर तो लोड असेल तर ते 100 किलोवॅट जनरेट होणार आहे. त्या हा बिलकुल मी म्हणून सुरुवातच युनिट पासून केली की तुम्ही त्याची चिंताच करू नका. तुमचे युनिट किती होतात त्या हिशोबाने
वेंडर येणारा आमचा तुम्हाला त्याचं कॅपॅसिटी सांगणार आहे. त्यामुळे तसं ते सोलरवर मोटर चालतच नाही, ती आपण डायरेक्ट त्याच्यावर करत नाही ना, आपण ग्रीड कनेक्टिव्हिटी करतोय ना, किंवा त्याच्यात 5 किलोवॅट मधून तुमचं जनरेशन तेवढं होणारच आहे. त्यामुळे तसा काही विषय नाही. तुमच्या सोलरवर पंप चालेल का असलं काहीही याच्यात अडचणीचं कारण नाही. चालेल. नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. मी मुक्त पत्रकार आणि क्लायमेट रियालिटी प्रोजेक्टची लीडर आणि मेंटर म्हणून मी काम केलेलं आहे आणि करते आहे सध्या. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा सोलर पॅनल्स आपण बसवतो त्यावेळेला त्याचं नियमित तुम्ही मेंटेनन्स केला तर ते किती वर्ष टिकतात, आणि समजा बदलायची वेळ आली तर त्याची विल्हेवाट कशी लावली जाते? म्हणजे आपण पृथ्वीवरचा कचरा कशा पद्धतीने त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावू शकतो याची माहिती हवी. 25 वर्षाची वॉरंटी दिली जाते. आता टाकायला सुरुवात केली, त्याची विल्हेवाट लावायचा वेळ नंतर येणार आहे. म्हणजे आता लगेच सुरुवातीलाच इकोसिस्टम डेव्हलप करावी लागणार आहे. ही माहिती तुमच्याकडून प्रत्येक सोसायटीला दिली गेली पाहिजे असं मला वाटतं. किंवा तुमचं ई वेस्ट समजा किंवा हा पॅनल वेस्ट हा विषय जो आहे, हा विषय आता सुरू झालेला आहे. म्हणजे ह्याच्यावर R&D सुरू झालेली आहे, काम सुरू झालेलं आहे. आणि याला काय करायला पाहिजे, याचा फायदा किती तोटा किती, सिलिकॉनच्यामुळे फायदे जास्त होतात का तोटे होतात ह्याच्यावरही आता रिसर्च पेपर्स लिहायला सुरुवात झालेली आहे. गोखले मॅडम तुमच्याकडे हे काम आहे आणि हा विषय येणार आहे. पण आता आपण जी शाश्वत विकासासाठीचे जे धोरण घेऊन चाललेलं आहे, त्यामुळे आता ते लावा हे सांगतो. आणि 25 वर्षाच्या पॅनलची वॉरंटी लावताना दिली जाते. त्यामुळे 25 वर्ष तुम्हाला ते पॅनल जर नीट मेंटेन केलं, तसं गाडी जर 50च्या स्पीडने चालवली तर 50 ॲव्हरेज देते, तसं ते नीट मेंटेन केलं तर. आणि वेंडर मे बी रेग्युलर मेंटेनन्स तिथे तुम्हाला हे ऑर्डर घेताना सांगतात. बऱ्यापैकी चांगला वेंडर हा तुम्हाला विथ AMC कॉन्ट्रॅक्ट प्रपोज करतो आणि तो चांगला असतो. कारण नुसता लावून दिला, स्वस्तात लावून दिला गेला, त्याच्यानंतर त्याचे त्रास जास्त. त्यामुळे विथ AMC जर तुम्ही वेंडर घेतला तर हे सगळं लुकआउट इतकं सोफिस्टिकेटेड आहे की तुमच्या मोबाईल ॲपवर आता व्होल्टेज किती आहे, आता जनरेशन 3च व्हायला लागलंय, 4 जागी किंवा एक पॅनल बंद पडला, इतक्या सोफिस्टिकेटेड IoT बेस्ड सिस्टीम सुद्धा यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे ते मेंटेनन्स होत आहे आणि त्याची विल्हेवाट लावायसाठी बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. पण आता ॲज ऑन टुडे विल्हेवाट लावायची वेळ झालेली नाही, ते बरोबर आहे. पण तुम्ही मगाशी एक उदाहरण असं सांगितलं की जर तुम्ही मेंटेन नाहीच केलं, धूळच बसत राहिली त्याच्यावर, तर तुम्हाला नॅचरली कमीच मिळणार आहे. आणि मग असे वागणाऱ्या ज्या व्यक्ती असतील किंवा सोसायटीज असतील त्यांना जर लवकरात लवकर पॅनल बदलायची वेळ आली तर मग त्याचं काय? मग ते 25 वर्षाच्या आधी सुद्धा ते बदलणं, धुळीमुळे पॅनल बदलायला लागत नाही ऍक्च्युली. आणि त्यांना जर त्याचं समजा तुम्ही 10 लाख रुपये खर्च केलेत आणि तरी लाईट बिल यायला लागलं तर कोणी ना कोणी एक मेंबर असतो जो ओरडायला लागतो. आणि मग त्यावेळेस ते जागे होतात, कुणाला तरी हाक मारतात, ते आम्हाला हाक मारतात, वेंडरला हाक मारतात आणि तिथे त्याचे मेंटेनन्स करून घेतात. पॅनल धुळीमुळे 10 वर्षात बदलायला लागला अशी वेळ येते. बस, थँक्यू. सोलरच्या बाबतीमध्ये तुम्ही पंपासाठी शेतकऱ्यांना पंप मिळते, त्या 7.5 हॉर्स पॉवर देते. सोसायटीमध्ये हा जो सगळ्यात मॅक्झिमम बिल येते ते तुमच्या मोटरचंच बिल येते. तर तुमच्या त्या सबसिडीच्या ह्याच्यामध्ये जसं सोसायटीला काय करता येतं का? सोलर पंप हा फक्त शेती 10% जी सबसिडी आहे ती फक्त सोलर पंपासाठी आहे. आणि सोसायटीतला पंप हा सोलर म्हणजे ऍग्रिकल्चर कंपनी, ती जी स्कीम आहे ना ती ऍग्रिकल्चर साठी आहे. तुम्ही सोसायटीत जो पंप वापरताय तो तुमच्या डेली यूज साठी वापरताय. शेती हा बेभरोशाचा व्यवसाय आणि त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे, म्हणून तिथे त्या सबसिडी जास्त दिल्या जातात. तुम्ही सोसायटीतल्या पंपासाठी पण सबसिडी 90% मागायला लागले तर अवघड होईल. हा प्रश्न का विचारतो? एखाद्याला शंका असेल तर तो विचारणं गरजेचं नाही देऊ शकत. त्याच्यात तो कॉमन मध्ये येतोय, त्याला कॉमनचं सबसिडी टेरिफ लागते. सोसायटीत लावलेल्या पंपाला सौर पंप मिळणार नाही, कारण सौर पंप हा फक्त शेती ग्राहकासाठी आहे. आमच्याकडे 75 kV सिस्टम बसवायचं चाललेलं आहे. तर सिटी मीटरचे मिनिमम चार्जेस आता जे असतात तसेच पुढे लागतात का, ते किती लागतात? हे बघा आता काय आहे की तुमचं आमचं टेरिफ जे आहे 20 किलोवॅट 20 किलोवॅटच्या वर 50 किलोवॅट 50 किलोवॅटच्या वरती असं टेरिफ डिवाइड केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला 20 किलोवॅटच्या वरती ते फिक्स चार्जेस आणि TOD चार्जेस जे काही तुम्ही म्हणताय ते लागणारच आहे. त्यामुळे तुमचं बिल झिरो होणार नाही. आणि मी परत या ग्राउंडवर एक सांगतो बरं का, कुठलाही वेंडर जर तुमचं बिल झिरो होणार असं म्हणणार असेल तर त्याला पहिले मला धन्यवाद. बिल झिरो होणार नाही, कमी होईल. 100 वरून 10 वर येईल, 5 वर येईल, पण 0 होणार नाही. कारण फिक्स चार्ज हा सिस्टीम मध्ये राहणार आहे. सिंगल पेजला 118 रुपये असेल, 3 पेजला 450 असेल, 20 किलोवॅटच्या वरती हा असणार आहे. त्यामुळे तुम्ही एस्टिमेशन करताना झिरो बिल हा कन्सेप्ट कोणी सांगत असेल तो प्लीज
आत्ताचे जे MSCB चे मिनिमम चार्जेस लागतात त्यात आणि सिटी लिमिटरच्या चार्जेसमध्ये काही फरक आहे का? सिंगल पेजला मिनिमम चार्ज मी म्हटलं तसं 118 आहे, 3 पेजला 450, TOD ला 20 किलोवॅटच्या वर वेगळा आहे, 50च्या वर वेगळा आहे. त्यामुळे तो असणार आहे सिस्टम, तो असणार आहे. मला आत्ता जे लागतात 75 सेम राहणार. सेम राहणार. थँक्यू. प्लीज वेलकम सिंहाजीराव गायकवाड सर, अधीक्षक अभियंता महावितरण पुणे. पुणे शहरातला PCMC पूर्ण आणि कोथरूड शिवाजीनगर परिसर असं सगळ्याचे इन्चार्ज असलेले आपले अधीक्षक अभियंता साहेब इथे आलेले आहेत. सर वेलकम. आमचं सेशन बराच वेळ चालू आहे, क्वेश्चन अँड आन्सर. आम्ही कंटिन्यू करू सर. नमस्कार, मी विवेक मोरे, पूजा हाईट्स मध्ये राहतो. नमस्कार, मी विवेक मोरे, पूजा हाईट्स मध्ये राहतो कोथरूडला. मला हे विचारतं की हे फक्त रूफटॉप साठीच करता येते का कोणाचा गार्डन फ्लॅट असेल तर त्याच्यात पण खाली गार्डनला लावता येईल? खाली वर आपलं हे जमिनीवर नाही आहे, रूफटॉप आहे. रूफटॉपच आहे फक्त, तशी सोय नाही. तुम्ही बाल्कनी वर लावा. बाल्कनी माझा गार्डन फ्लॅट आहे खाली. गार्डन मध्ये लावून करणार काय? त्याच्या सावली पडणार, तुम्हाला परवडणारच नाहीये. ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा विषय कदाचित माझ्याकडून स्किप झाला की आपल्याला शॅडो फ्री एरिया लागतो. तुमची स्वतःच्या मालकीची जागा आहे, तुम्ही लावा, तुम्हाला बेनिफिटच होणार नाही. कारण शॅडो पडली तर ते 4 युनिटचे एकच युनिट जनरेट होणार आहे. मग खर्च करून फायदा काय? आणि गार्डनचं गार्डन आहे, तुम्ही गार्डन फ्लॅटला ऑलरेडी जास्त पैसे मोजलेत गार्डन व्ह्यू साठी आणि तिथे पॅनल लावला ते म्हणजे एनिवेज इट इज नॉट सजेस्टेड आणि नॉट अलाउड. त्यांना लावायचं असेल तर लावू शकतो. पण ते रूफटॉपच्या डेफिनेशन मध्ये बसत नाही सर. खाली त्यांच्या मी म्हणणार त्यांच्या ह्याच्यात बाल्कनी शेजारी जर लावला ना त्यांनी ग्राउंड माउंटेड आपण अलाउड नाही करायचं. आपल्या डेफिनेशन मध्ये ग्राउंड माउंटेड सिस्टीम अलाउड नाही. काय असेल तर चालेल. हां, तिथं कुठे शॅडो नसेल तर चालेल. ग्राउंड माउंटेड सिस्टीमला सबसिडी दिली जात नाही, रूफटॉपला दिली जाते. सबसिडी मिळणार नाही म्हणजे त्याला लावलं तरी. तुम्ही लावा, तुमचं वापरा, सबसिडी मिळणार नाही. ग्राउंड माउंटेड सिस्टीमला सबसिडी मिळणार नाही. नाही तर मग गावाकडच्या माणसाला शेजारी शेत आहे, मोकळे, सावली पडणार नाही, काही नाही, मी लावतो आणि माझ्या इथे लावतो. दॅट इज नॉट अलाउड इन रूफटॉप सिस्टीम ॲज पर बुक डेफिनेशन. आणि दुसरं आता मॅडम म्हटलं तसं आणि तुम्ही पण म्हटलं संधी उपलब्ध होणार दुसऱ्या जसं क्लिनिंगचं आहे, तर या क्लिनिंगसाठी काय वेगळं त्याच्यासाठी स्किल लागतंय का? स्किल लागतं की त्या पॅनलवर चढून त्यांनी नको ते पुसायला. तर त्या स्किलसाठी आपण काही प्रशिक्षण देणार आहोत का लोकांना? सर, PM सूर्यघरचे जे काम चालू आहे ना त्याच्यामध्ये सूर्यमित्र 50,000 सूर्यमित्र डेव्हलप करायचं काम चाललंय. कारण जेव्हा एवढी मोठी इकोसिस्टीम येणार, जेव्हा 1 करोड घरांना सोलर लागणार आणि असे प्रश्न येणार आहेत, तेव्हा कॅपॅसिटी बिल्डिंग त्याच्यासाठी सेपरेट फंडिंग आलेलं आहे आणि गव्हर्नमेंट इज डुईंग दी एंटायर ट्रेनिंग वर्क. टेक्निशियन डेव्हलप करणे, लोकांपर्यंत अवेअरनेस करणे, युटिलिटी ऑफिसर्सला ट्रेनिंग देणे, वेंडर्सला ट्रेनिंग देणे, असे सगळे काम त्या पूर्ण एंटायर PM सूर्यघर स्कीम मध्ये कव्हर्ड आहे. त्यामुळे जागोजागी याचं ट्रेनिंग दिलं जातं. सुरू आहे ते ट्रेनिंग आता का सुरू व्हायचं आहे? चालू आहे सर, चालू आहे. आता नाही, मागच्या वर्षी 1.5 वर्षापासून चालू आहे. आणि ते मिळेल तिथे माहिती आता त्याची सगळी? हो, त्याची माहिती तुम्हाला मिळू शकेल. तुम्ही जर PM सूर्यघरच्या पोर्टलवर गेला तर आता कुठल्या ट्रेनिंग एजन्सीज आहेत, आपल्या पुण्याच्या आसपास कुठल्या आहेत, त्या सगळ्याची तिथे माहिती मिळते. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ते डायरेक्टली महावितरणशी कनेक्टेड नाही. म्हणजे कुठे ट्रेनिंग चालू आहे, आमचं काम काय, आमचं काम इम्प्लिमेंटेशन आहे. आपण असं करूया, पुणे हाऊसिंग फेडरेशन किंवा महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आपण सकाराम मीडियाबरोबर केलेले किंवा नॅशनल कोऑपरेटिव्ह याच्यावर हे केलेले प्रशिक्षणाचा तो भाग घेऊया. मग त्याच्यात आपण स्किल युनिव्हर्सिटी बरोबर टाईप करतोय आणि ऑलरेडी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंटवर आपण टाईप केलं, तर आपण प्रशिक्षणाचा भाग घेऊया. आमच्याकडे भरपूर हा चांगला सब्जेक्ट आहे, म्हणजे यू कॅन कव्हर दॅट. आणि त्यामध्ये आम्ही पण थोडी येऊन माहिती देऊ. मॉड्यूल आपण आणि तो व्यवसाय सुरू करण्यासाठी सोसायट्यांची लिस्ट लागेल की कुठल्या कुठल्या सोसायटींनी कशाला आपण फिरलं की आपला आपण बिझनेस मिळतो. आणि डेटा कलेक्ट करतोय. आम्ही काय करतोय, प्रत्येक सोसायटीमध्ये ग्राहक मित्र म्हणून नेमण्यासाठी करतोय आपण डाटा. त्यामुळे ऑलरेडी पुढे डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही सगळीकडे 25 माणसं 3 महिन्यासाठी नेमतोय 15,000 रुपये. आणि सगळ्या सोसायटी डाटा, तुमचं कन्व्हेन्स झालंय का नाही, तुमचं रिडेव्हलपमेंट व्हायचं आहे का, तुमचं ऑडिट झालंय का नाही, हा सगळा डाटा आपण मोबाईलवर आणि याच्यावर घेतोय आणि हे साठी ऑनलाईन सगळं आपण करतोय. त्यासाठी आम्ही 3 महिन्यासाठी माणसं अवेअर करतोय आणि आपण ऑलरेडी याप्रमाणे सुरुवात करतोय. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न कव्हर गुड, रेडी डेटा तुम्हाला मिळणार आहे. पण कन्व्हेन्स ऑडिट असे अनेक विषय आपण ते घेतोय.
याच्यासाठी कोणाला कनेक्ट करावं लागेल ही सगळी माहिती देण्यासाठी? महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन तिथे आहे आणि सोलरच्या प्रश्नांसाठी महावितरण. थँक्यू. येस. साहेब मी काही तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण येऊन सुद्धा विलास वर्तक तर पटणी साहेबांचं प्रथम अभिनंदन करतो एवढ्यासाठी की पटणी साहेब हे अत्यंत सक्षम आणि केपेबल ऑफिसर आहेत आणि फोगाडे साहेबांच्या समोर यांनी आमच्या सजग नागरिक मध्ये एक दिवस फाईट दिली आणि कुठलाही स्क्रॅच नाही कुणावरती उठला. दोघंही अपोजिट विषय मांडत होते, मीटर ऑटोमॅटिक बसवायचे का नाही. यांनी आपलं प्रेझेंटेशन केलं आणि गप्प बसले. फोगाडे साहेब नाहीत आता, पण ही वॉज अ जायंट. एनिवे, आता हा तुमचा आजचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये मी येऊन मला फायदा काय झाला तर लिटिल अवेअरनेस आला. आणि ही तुमची जी गाडी फिरते ही मी आज पहिल्यांदा पाहिली. तर ही तुम्ही संध्याकाळी केव्हा तरी सोसायट्यातून जर का फिरवलात मोठ्या 100 आणि हा विषय सोसायटीच्या मनामध्ये मेंबर्समध्ये कुठेतरी कुणीतरी ऐकलेला आहे, पण त्याचं पुढे काय करायचं ह्याचा मार्ग कुणाकडे नाहीये. आता पटवर्धन साहेबांना सर्व माहिती आहे, सोसायट्या अपार्टमेंट सगळं माहिती आहे. सोसायटीमध्ये एनओसी तुम्हाला मिळणार नाहीये कारण त्याच्यात ते स्ट्रक्चर तसं आहे. मग माझा प्रश्न त्यांना असा आहे की अपार्टमेंटमध्ये प्रत्येकाचा अनडिवायडेड शेअर असतो, मग माझ्या अनडिवायडेड शेअरमध्ये मी कुणाचीच परमिशन लागत नाही मला, मग तिथे तुम्ही सक्सेसफुल झालाय का हे बसवायला? आमच्याकडे आले तर आम्ही देतोय त्याला. नाही आलं तर नाही. आता आपल्याला हे काम पुढे न्यायचं आहे. माझे जे प्रश्न आहेत त्याला उत्तर नसतं जनरली कोणाकडे. अनडिवायडेड शेअर माझा आहे प्रॉपर्टीमध्ये 55%. मला कुणाला काही विचारलं लागत नाही. अपार्टमेंटचं स्ट्रक्चरच तसं आहे मुळात की कुणी कुणाला विचारायचं नाही काय सुद्धा, फक्त कॉमन वॉल टाकायची नाही, स्ट्रक्चरला हात लावायचा नाही. आणि हे तुमचं स्ट्रक्चरल ऑडिट, ती बांधलेली टाकी, बांधकाम कधी झालेलं आहे, हे सगळे किती सोसायट्यांना स्ट्रक्चरल ऑडिट होत आहे पायलामध्ये दिलेलं आहे. आमच्या 5 वर्षानंतर कंपल्सरी आहे, 3 वर्षानंतर आहे, पुढे सगळं दिलेलं आहे. म्हणजे काय ह्याची थोडीशी अनास्था आहे. मला काही कोणाला वैयक्तिक दोष द्यायचा नाहीये, पण हे तुमचं हळूहळू होईल. आणि माझ्या मित्रांनीच एक सांगितलं गुजरातमधलं उदाहरण, आणि हा जो मेंटेनन्सचा जो भाग आहे त्याची जर का काळजी नाही घेतली तर आम्ही नाही हा प्रयोग करायला जाणार आहे. आता आमच्या सोसायटीत हाच विषय झाला होता, नाही थांबा काय करतायत लोक बघू आपण, कारण तो टाकलेला पैसा कोणाला आवडेल टाकायला, लोकांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून आपण हे पैसे जमवत असतो. आणि अशा तऱ्हेचा हा विषय. पण मला आय एम थँकफुल टू यू की हा पटवर्धनांनी किंवा याने हा जो विषय इथे मांडला त्याच्यामुळे आम्हाला, आणि हा दुसरा रेन वॉटर हार्वेस्टिंग, आणि यांनी फक्त इंट्रोडक्शन केली. त्यांचाही आम्ही सजग नागरिक मध्ये 2 तासाचं लेक्चर त्या सरांचं केलं होतं. अत्यंत माहितीपूर्ण त्यांनी दिलं होतं. तुम्ही पण एखाद्या असाल त्यावेळेला धन्यवाद. पण हा चालू ठेवा प्रयत्न, आम्ही पण त्याचं करू माहिती, पण ही लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे याच्यामध्ये. आणि तुम्ही ग्रामीणचं माझ्या मित्रा चव्हाणांनी जो एक मुद्दा मांडला की ग्रामीणमध्ये हे सोपं आहे, शहरामध्ये तुम्हाला एका ठिकाणी मिळतील 100 लोक आणि त्याची कपॅसिटी असेल, पण त्याला ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल डिफिकल्टीज येतील कम्पॅरेटिव्हली रुरलमध्ये, इफ यू गो टू पिरंगूट टॅक्स साईड जिथे मल्टी स्टोरी बिल्डिंग नाही आहेत, तिथे हे इन्स्टॉल करणं अतिशय सोपं आहे. आणि तुम्ही जे काही म्हणालात मगाशी टू सम एक्सटेंट देयर इज अ ट्रुथ, पण अशी परिस्थिती, एवढी भीषण परिस्थिती आता त्या भागामध्ये शेतकऱ्यांची राहिलेली नाहीये. सरकार घेऊन सगळे जण फिरतायत, तिकडे तुम्ही प्रयत्न केला तर हे झटकन होऊ शकेल. असं आपलं एक माझं मत. जे आमचा परिसर आहे त्या सगळीकडे इक्वल प्रयत्न करतोय. आणि कालच वेलणकर सरांना म्हटलंय की सजगचा जो पुढचा कार्यक्रम असेल तो सोलरवर घ्यायचा आहे. मी समीर मासेकर, राहुल पार्क सोसायटी वाघे इथनं आलो आहे. तिथल्या कमिटीमध्येही आहे. 108 फ्लॅटची सोसायटी आहे. आणि हा जो सोलार इलेक्ट्रिसिटीचा जो विषय आहे तो आम्ही एजीएममध्ये नेऊन सगळ्यांनी पुढे न्यायचं ठरवलं. स्वखर्चाने करायचं तरी काही हरकत नाही. पण त्याच्यात जी चर्चा झाली की जो सोलार इलेक्ट्रिसिटीचा जो प्रोजेक्ट असणार आहे तो कॉमन एरियाच्या लाईन संदर्भात असतो. बऱ्याच लोकांची शंका किंवा प्रश्न असे होते की आपण त्याचबरोबर सोलार वॉटरचंही काही करू शकतो का, हा सगळा सेटअप करतात. तर इलेक्ट्रिसिटीबद्दलची ते बरीच माहिती मिळते, ऑनलाईन पण आहे. पण जर का आम्हाला आता जर का 20-25 लाख सोसायटीचे खर्च करून हा प्रोजेक्ट करायचा असेल तर सोलार वॉटरचं काही आपल्याला गणित मांडता येतं का? कारण आजकाल रिडेव्हलपमेंटच्या ह्याच्यात आपण बघतो की इंडिव्हिज्युअल टाक्या छोट्या साईजच्या वगैरे करून देतात, ते कसं बसवतात याची माहिती आम्हाला जास्त नाही. तर ह्या इलेक्ट्रिसिटी सोबत सोलार वॉटरचंही काही आपल्याला माहिती मिळेल का? आणि हा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकाल का?
मी एक्सपर्ट नाही, पण तुम्ही सोलर लावल्यानंतर तसंही तुमचं विजेचं जे बिल आहे ते कमीच होणार आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट गिझर जरी वापरला तरी तुम्हाला गरम पाणी ह्या मार्गे नाही गरम आलं तरी ते सोलरच्या याच्यावर येणार आहे. सोलर इन्स्टॉलेशन अबाउट वॉटर म्हणजे आय एम नॉट दी ऑथॉरिटी टू नो, पण तुम्हाला सोलर रूफटॉप काही बसवायचं असेल तर जे काही गायडन्स हवा असेल महावितरण किंवा आम्ही लोक आहोत. एक गोष्ट अजून एक ऍड करतो यांच्या याच्याला की सोसायट्यांमध्ये पुढे प्रश्न आहे. आज तुम्ही एक दोन जण आले, आम्ही इंडिव्हिज्युअल सोसायटी म्हणजे आमच्या अधीक्षक अभियंतापासून सगळे जसं स्वप्नशिल्पमध्ये साहेब स्वतः आले होते, तर वी आर ट्राईंग. आम्ही तुम्ही कॉल करा, तुमचे 100 लोकांचे एजम आहे, आज तुम्ही येऊ शकता का? वी आर देअर. आमचे जे अगदी काळेसाहेब असोत, आमचे प्रत्येक जण इक्वली नॉलेजेबल आहे आणि वी आर देअर टू सपोर्ट पीपल टू गो फॉर द ग्रीन एनर्जी. सोलर वॉटरसाठी पण आपण तो विषय घेऊन त्याच्यात जे टेक्निकल प्रश्न कसा आहे, जी सबसिडी मिळते आता म्हणजे रूफटॉप सिस्टीम मध्ये त्या सोलर वॉटरने सोलर रूफटॉप सिस्टीमच्या कनेक्शन मध्ये काही बदल होणार नाही. त्यामुळे आय मीन देयर इज नो क्वेश्चन अबाउट की सबसिडीला काय फरक पडेल. ठीक वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी दोन्ही घेतलं सबसिडी सेम आहे. ती आम्ही आमची वॉटरसाठी म्हणून वेगळी सबसिडी नाहीये. जी काही सबसिडी असेल तुम्हाला ती सोसायटीच्या व्हिजिटसाठी कोणाला कॉन्टॅक्ट काय व्हिजिट जर द्यायची असेल सोसायटीच्या व्हिजिटसाठी आम्ही काही प्रोफेशनली पैसे घेऊन व्हिजिट करत नाही, पण महावितरण म्हणून तुम्ही सांगा तुमच्या एरियातला जो माणूस आहे त्याला सांगू. पॉसिबल असेल तर आम्ही येऊ. समजा त्या दिवशी अजून कुठं काही दुसरा विषय असेल तर आमच्या लोकल ऑफिसरला सांगू किंवा आपण म्युच्युअली कोऑर्डिनेट करू. तुम्ही आम्हाला कळवा. ज्यांना ज्यांना सोसायटीच्या लोकांशी काही गोष्टीसाठी सांगायचं आहे तर वी विल ट्राय टू रिक्वेस्ट आवर. तुमचं जे क्षेत्रीय कार्यालय आहे तिथं जाऊन ठिकाणी त्याच्यानंतर ते लागू नाही मग त्याच्यामध्ये वेट गार्बेज सोलर वॉटर नाही सोलर एनर्जी असा शब्द आता टाकला गेलेला आहे. त्यामुळं अशी माझ्या दृष्टीनं अजून एक सोसायटी आम्ही जिथं केलं होतं खंडेश्वर सोसायटी म्हणून आहे गंगाधामला, तर ते बरेच 400 फ्लॅट आहेत. तिथं केल्यानंतर त्यांनी तो सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट PMCला दिला आणि त्याच्यानंतर ते त्यांना लागू झालेलं आहे. मग तुम्हाला जर काही जास्तीची माहिती पाहिजे कॉर्पोरेशनच्या बरोबरच्या प्रश्न आपण पुढच्या महिन्यातच घेणार आहोत. आणि मार्चमध्ये आपण एक महाराष्ट्र नॅशनलचा सेमिनार गणेश कलाक्रीडा घेतो. त्याच्या आधी आपण सगळ्याची प्रश्नांची उत्तर घेऊ. आपल्या डोळ्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माझे अध्यक्ष मला गरज नाही, मी तुम्ही बोला तुमच्याकडे. मला एक तुझं झालं का प्रश्न? 1 किलोवॅट येणारा खर्च टेंटेटिव्ह सांगा, अगदी परफेक्शन नको. मिळणारी सबसिडी 2 किलोवॅट 3 किलोवॅट 5 किलोवॅट एवढंच फक्त सांगा. 1 किलोवॅटला थंब रूल प्रमाणे नॉर्मल सिस्टीमला 70,000 रुपये खर्च येतो, 30,000 रुपये सबसिडी मिळते. एंड युजरला 40,000 रुपये इफेक्टिव्ह कॉस्ट पडते. 2 किलोवॅटला 60,000 रुपये सबसिडी मिळते. 70 दुने 140 असं होत नाही. 2 किलोवॅटला 10,000 रुपये. म्हणजे जर 70,000 1 किलोवॅटला असेल तर 2 किलोवॅटला 1,40,000 लागतात असं नाही. इट कॅन बी कवर्ड इनटू 1,30,000. कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बेस एक पॅनल आणायचं काय 2 पॅनल आणायचं गाडी, त्यामुळे ते जे मिसलेनियस चार्जेस आहेत ते प्रोपोर्शनली कमी होतात. सबसिडी 2 किलोवॅटला 60,000 मिळेल, 3 किलोवॅटला 78,000 मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही किती किलोवॅट बसवा इंडिव्हिज्युअल करायला सबसिडी 78,000. हे सगळं तुमचं आहे ना, हे आम्ही वेबसाईटवर पण तुमचं आम्हाला याच्यात वास्तुदर्शनमध्ये आपण प्रिंट करू. आणि CSR फंडाबाबत थोडंसं बोलला. मी सिंहगड पायथ्यावरून येतो. म्हणजे आमचा हेरा सिंहगड आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे वाड्या वस्त्यांची. सिंहगडाच्या चारी बाजूनं अशा 9-10 वाड्या आहेत. तर ती वाड्या वस्त्यांची ग्रामपंचायत आहे. तर म्हणजे अगदी सिंहगडला लागून असलेली घरं आहेत ही सगळी. तर इथं काही CSR फंडातून तुम्हाला किती घर आहे, किती घरांचं गाव आहे? छोटी एक वाडी वस्ती आधी सांगा. पूर्ण एक वाडी वस्ती टप्प्याटप्प्यात जाऊया. एक वाडी वस्ती घेतली तरी चालण्यासारखं आहे. किती घर आहे? साधारणतः 20-25-30. आता CSR फंड आम्ही डायरेक्ट काहीच करत नाही. पण हे जे व्हेंडर जे आमच्या सोबत जातात त्यांना आमचं जनरली काय माहिती का, व्हेंडरने किती जरी सांगितलं तरी सरकारी माणसाकडून ऐकायचं असते. व्हेंडर पण ते सगळं सांगतोय पण ते ऑथराईज करून घ्यायचं असतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर त्या CSRला जातो. आता इथे जे घेतले CSR आम्ही रोटरी क्लबला सांगितलं, त्यांनी अरेंज केले. काही ठिकाणी लायन्स क्लब करतात, काही सामाजिक संस्था करतात. तुमचं ते थोडंसं डिटेल मला पाठवा. मी जाताना नंबर देणारच आहे, तर डिटेल पाठवा. आम्ही तिथल्या ऑफिसरला सांगतो त्या एरियात काय करता येतं. अदरवाईज यू ऑल्सो कॅन ट्राय. चालेल, थँक्यू. ठीक आहे. सरांना विनंती करेल की त्यांनी या प्रसंगी 2 शब्द मार्गदर्शन. मी तुम्हाला थोडंसं काय प्रॉब्लेम आहे एकदा सांगतो.
मंचावर कोण कोण त्याची माहिती देतं, आपण प्रोग्राम कसा केला. तर सुहासजी पटवर्धन हे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे आणि पुणे याचे अध्यक्ष आहेत. पुण्यातल्या ज्या काही 25,000 सोसायट्या आणि राज्यातल्या लाखांमधल्या सोसायट्या आहेत यांच्यासोबत आपण बरेच दिवसांपासून कोऑर्डिनेशनमध्ये होतो. आणि पूर्वी सुरक्षेबाबत त्यांचं एक दर महिन्याला वास्तुदर्शन म्हणून मासिक निघतं, ते सगळीकडे जातं, त्याच्यात आपण केलं होतं. अलीकडे सुनीलजी जोशी आहेत, हे पत्रकारही आहेत आणि ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि अभ्यासक आहेत. तर त्यांचं अटल वास्तू.भारत नावाचं एक फोरम आहे, ते आमच्यासोबत बऱ्याच गोष्टींमध्ये काम करतात. मास्मा तर आपल्याला परिचितच आहे. या सगळ्या माध्यमातून SPPI नावाचा एक फोरम आहे जो आम्ही पॉवर प्रोफेशनल्सने मिळून तयार केलेला आहे. तर तो फोरम आणि आम्ही काही गोष्टी सोबत करतो, त्या फोरमने आणि महावितरण आज असं आपण सगळं हाऊसिंग फेडरेशनच्या या परिसरातल्या सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे पदाधिकारी बोलले होते. ते सगळं या सुहासजी आणि सुनीलजींनी सगळं जुळवून आणलं. तर हे सगळं इव्हन पुढचा प्लॅन असा आहे की कॉलम काहीतरी येईल आणि सौर एनर्जी बद्दल आपण महिन्यातनं एकदा तरी एक कॉलम लिहूया आणि लोकांचा अवेअरनेस करूया, असा सगळा हा हेतू होता. आज आपला सौर रथाचा जो आम्ही ह्याला योगायोग काय झाला की जो सौर रथ सुरू झाला, आता मंत्र्यांच्या हस्ते त्याचं सुरुवात झाली. गायकवाड सर यांच्या इच्छेने आणि पवार सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तो सुरू केला. आज त्याचा इथे आपल्याला गणेशकिंग सर्कलच्या एरियासाठी समारोप पण करायचा होता, म्हणून आपण हे सगळं जुळवून आणलं आणि योगायोग सगळं जुळून आलं. तर त्या प्रसंगी मी सर आपल्याला विनंती करतो प्लीज. सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांच्या तर नावं घेत नाही, आणि इथे जमलेले सर्व गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी, माझे सर्व सहकारी कर्मचारी अधिकारी बंधू भगिनींनो, की एक आम्ही संकल्पना केली होती मी आणि पटणी सरांनी डिसेंबरमध्ये की आपण एक सौर रथ असं तयार करूया आणि त्याच्यामार्फत प्रचार करूया, प्रचार आणि प्रसार असं दोन्ही होईल. आम्हाला असं जाणवलं होतं की एवढे वर्ष आता म्हणजे एवढे महिने हा उपक्रम चालू आहे सोलर नेट मीटरचा, आणि सोलर नेट मीटरचा कायदा साधारणतः 2015 साली आला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तो केला, वेगवेगळ्या त्याच्यासाठी स्कीम आणल्या गेल्या. तरीसुद्धा बऱ्याच लोकांना अजून सोलर नेट मीटर काय आहे आणि सोलर नेट मीटरचा फायदा काय आहे हे अजून माहिती नाही. इव्हन आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती नाही. त्याच्यामुळे म्हणलं असं झालेलं आहे की आपण अजूनपर्यंत लोकांच्यापर्यंत पोचलो नाही आहे, म्हणून त्याच्यासाठी एक सौर रथ एक माध्यम आम्ही तयार केलं. पटणी साहेबांचा असा विषय होता की संक्रांत आहे, सूर्याचं जे संक्रमण होत आहे, तर त्या पार्श्वभूमीवर आपण तो सौर रथ सुरू करू. आणि खरोखर ते आम्ही पूर्ण आमच्या गणेशकिंग सर्कलमध्ये तो संध्याकाळी 10 आम्ही फिरवला. अनेक लोकांना त्याच्यामध्ये माहिती झालेली आहे, त्याच्यापर्यंत प्रसार झालेला आहे. भारत सरकारचा अतिशय हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे सौर ऊर्जा तयार करायचं. कारण भारत असा आपला असा देश आहे की आपल्याला जवळजवळ 365 दिवस चांगल्या प्रकारे सूर्य उपलब्ध असतो. पावसाळ्यातले जे काही दिवस आपल्याला सूर्य दर्शन होत नाही, तर त्यावेळी सुद्धा आपली सौर एनर्जी तयार होत असते. म्हणजे सूर्य जरी नाही दिसला तरी ते जे पॅनल आहे ते इलेक्ट्रिसिटी तयार करत असते. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो 365 दिवस आपण सौर एनर्जी तयार करू शकतो. त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. 20 लाख घरांचं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे. 2 कोटी घरांच्यावर सौर पूर्ण भारतभर करायचं आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही मला वाटतं 1 लाखाचा टप्पा आपण त्याच्यामुळे पार पाडलेला आहे. तर अजून 20 लाखाचा टप्पा 19 लाख टप्पा अजून बाकी आहे. ह्याच्यामध्ये सबसिडी सुद्धा दिली जाते आणि सबसिडी दिली जाते ते डोमेस्टिक कंटेंट रिपोर्टचे जे पॅनल आहेत त्यांना सबसिडी दिली जाते आणि त्या माध्यमातून मेक इन इंडियाचा पण प्रसार होतोय. म्हणजे आपण सबसिडी देतोय त्याच्यात ते उद्योग पण तयार होत आहेत. आज तुम्हाला फॉरेनचे पॅनल थोडे स्वस्तामध्ये मिळतात, पण भारतात तयार झालेले पॅनल, भारतात मॅन्युफॅक्चर झालेले पॅनल, म्हणजे ती पण इंडस्ट्री वाढावी, ते पॅनल तयार व्हावेत, ते पॅनल आपल्या घरामध्ये बसावेत. आणि आज तुम्ही लाईट विकत घेत होता तर तुम्ही आता लाईट विकावीच होता. म्हणजे कंझ्युमर्स आणि प्रोसुमर्स, आता प्रोसुमर्स असा नवीन एक कन्सेप्ट, नवीन वर्ग तयार होईल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचं लाईट बिल सुद्धा शून्यवत करता येईल आणि तुम्हाला जनरेशन जे एक्स्ट्रा केलेलं आहे त्याच्याबद्दल पेमेंट सुद्धा मिळेल. आता मध्ये माझ्याकडे एक ग्राहक
उच्च दाबाचा ग्राहक त्याच्याकडे सोलर नेट मीटर होतं, तो पीडी झाला. पीडी झाल्यानंतर त्याच्या आमच्याकडे बँक युनिट्स होते. 16 लाख रुपयाचं मी त्यांना क्रेडिट नाही दिलं, त्यांना पैसे आम्ही त्यांना ट्रान्सफर केलेले 16 लाख रुपये. तर ह्याच्यातून फायदा काय होणार आहे, हे आपण जेव्हा सोलर एक बसवतो ना, तर आपण एक देशासाठी काहीतरी करत असतो. की तुम्ही एक सोलर बसवलं तर तुम्ही कुठंतरी कार्बनचं जनरेशन कमी केलेलं, वातावरणाचं पोल्युशन तुम्ही कमी केलेलं आहे. देशामध्ये जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना थोडी मदत केलेली आहे. आणि आम्हाला काय फायदा होतो, तुम्ही सोलर बसवल्यामुळे जे काही हायर युनिटचे जे आम्ही जास्त रेटनं आम्हाला जे पेमेंट सोलर वीज खरेदी करावी लागते ती खरेदी करावी लागत. दुसरा आमच्या ग्रीडवरचा लोड पण त्यावेळेचा त्या पिरियडला कमी येणार आहे, कारण तुम्ही तुमच्या घरावर बसवणार आणि घरामध्ये वापरणार. दुसरे ह्याच्यामध्ये जो सोलर बसवेल तो वीज चोरी करणार नाही, अनधिकृत वीज वापर करणार नाही. आज आमचं असं टार्गेट आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वीज चोरीचं प्रमाण जास्त आहे तिथं जर 100% घरावर सोलर बसलं तर 100% वीज चोरी शून्य होऊन जाईल. त्यामुळे आम्ही असं प्रचार करतो की आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही असं सांगत असतो, कर्मचाऱ्यांना असं सांगत असतो की तुम्ही एक जर सोलर नेट मीटरचं कंझ्युमर तयार केला ती इक्विव्हॅलंट आहे एक वीज चोरी पकडणे एवढं. आणि त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये आहोत. आणि दुसरं कसा विषय असतो, काही ठिकाणी आम्हाला विचारलं जातं की मग तुम्ही लाईट विकताय, मग तुमचा बिझनेस कमी होतोय. तर आपला बिझनेस केव्हाच कमी होणार नाही, कारण इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगच्या दृष्टीनं नवीन बिझनेस तयार होतोय. त्याची रिक्वायरमेंट आता वाढत चाललेली आहे. प्रत्येक व्यक्ती जे सोलर इलेक्ट्रिसिटी वापर करतं त्याचा वापरचं प्रमाण वाढत चाललं. त्यामुळे पुढच्या जवळजवळ 15 वर्षामध्ये आपल्याला डबल इलेक्ट्रिसिटीची गरज लागणार आहे. त्यामुळे आपला बिझनेस कमी होतोय असा हे भाग नाही आहे. महावितरण कंपनीला नोडल एजन्सी म्हणून भारत सरकारने नियुक्त केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या मार्फत आम्ही हे सगळं तुम्हाला सर्व्हिस देतोय. ऑनलाईन सगळी सिस्टीम आहे. तुम्ही अर्ज केल्याबरोबर त्या अर्जाचा आम्ही पाठपुरावा करत असतो की अर्ज केला आहे तर त्याला आमच्याकडून कॉल पण जातात. त्याचा अर्ज पेंडिंग असेल तर त्याचा कॉग्निझन्स घेतला जातो, त्याला सगळी माहिती दिली जाते. त्याचे पेमेंट भरण्यापासून व्हेंडर सिलेक्शनपर्यंत, व्हेंडर सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही सिस्टीमसुद्धा अतिशय आता सुटसुटीत अशी केलेली आहे की कमीत कमी डॉक्युमेंट तुम्ही भरले की तुम्हाला लगेच सबसिडी पुढच्या किती दिवसामध्ये येते साहेब? झाल्यानंतर 15व्या दिवशी इंडिव्हिज्युअल आणि सोसायटी असेल तर 3 आठवड्यामध्ये सबसिडी तुमच्या अकाउंटवर येईल आणि 15 दिवसामध्ये इंडिव्हिज्युअल ग्राहकांच्या अकाउंटवर येईल. प्रत्येक सोसायटीवर सोलर हे बसलंच गेलं पाहिजे. आणि अजून एक मला याच्या ठिकाणी सांगायचं हे आहे की आपण विचार करताना काय करतो की आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो. आता कुठली इन्व्हेस्टमेंट जास्त रिटर्न देते आणि मार्केटमध्ये आपण स्कॅम पण बघतो आणि एवढे सगळे स्कॅम झाले तरी लोक फसत असतात. त्याच्यामुळं मी फडणवीस साहेबांनाही सांगितलं की कॅल्क्युलेशन करा की 25 वर्षामध्ये बेनिफिट किती होईल, इन्व्हेस्टमेंट किती आणि बेनिफिट किती आहे. तर मी तर असं सांगेन की यासारखं मॉडेल जास्त परतावा देणारं तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर एकही मॉडेल नाही आणि हे शाश्वत मॉडेल आहे. कारण तुम्ही जेव्हा सोलर बसवाल तर तुमचं 4 वर्षामध्ये पे बॅक पिरियड 0 होतं आणि आमचं इलेक्ट्रिसिटी बिल वाढणार आहे. 5-6 वर्षानं ते इलेक्ट्रिसिटी बिल डबल होणार आहे, परत त्याच्या 5 वर्षानं परत इलेक्ट्रिसिटी डबल होणार आहे. तर तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 25 वर्ष रिटर्न देणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त देणार आहे. आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर 25 वर्षामध्ये किती रिटर्न येणार आहे ते बघ. आज ज्या काही चांगल्या सोसायटी आहेत त्या सोसायटीनी EV चार्जिंगसह सोलर बसवून घेतलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक सोसायटीनं त्यांची जी कॅपॅसिटी आहे पूर्ण सोलरची, एक लिमिटेड कॅपॅसिटी आहे सोलरला सोसायट्यांना, तेवढंच ते बसू शकतात. 100 किलोवॅट असेल 100 किलोवॅट बसवावं. त्यांचा कॉमनचा लोड जर 70 किलोवॅटच असेल तर वरच्या 30 किलोवॅटसाठी EVचं आम्ही वेगळं कनेक्शन देतोय तुम्हाला. तुमची कॅपॅसिटी 100 आहे पण तुमचा कॉमनचा लोड 70 किलोवॅट आहे. आता 30 किलोवॅटचं आम्ही काय करायचं, तर इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगचे तुम्ही जर मीटर घेतला आमच्याकडून 30 किलोवॅटचा, आम्ही तो 30 किलोवॅटचा मीटर देऊ, तो पण आपण सोलर नेट मीटरला कनेक्ट करतो. त्यामुळे प्रत्येक सोसायटी धारकानं आपल्या सोसायटीमध्ये
मॅक्सिमम सोलर आपण किती बसवू शकतो तेवढं बसवलं पाहिजे. आणि सोसायटीला सबसिडी सुद्धा जास्त आहे. 90 लाखापर्यंत आम्ही सबसिडी देतो. जेवढे फ्लॅट गुणिले 3 गुणिले 18 आणि मॅक्सिमम लिमिट त्याला 500 किलोवॅट आणि 90 लाख. तर 500 किलोवॅट तयार होणाऱ्या सोसायटी एवढ्या मोठ्या सोसायटी आपल्याकडे नाही. तर या सोलर रथाच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यक्रम छानसा कार्यक्रम अरेंज झालेला आहे. आणि आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत ही आमची मोठी उपलब्धी आहे. कारण तुमच्या मार्फत आम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त सोसायटीपर्यंत त्यांच्या पदाधिकाऱ्यापर्यंत सोसायटीच्या 4 पदाधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे त्या सोसायटीला 200-300 मेंबरपर्यंत पोहोचण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना खूप खूप आभारी आहे. धन्यवाद तुमचं. आणि या ठिकाणी कार्यक्रम अरेंज केला त्याच्याबद्दल जे जे त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमच्या या रथाला मस्पाने सपोर्ट केलं, त्यांचं सहकार्य मिळालं, त्याच्यामुळे आम्ही काढू शकलो. आणि माझे सगळे अधिकारी याच्यामध्ये कर्मचारी हिरिरीनं सहभागी झाले. सगळ्यात महत्त्वाचा रोल आमच्या डॉक्टर फडणीस सरांचा आहे, त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि अजून दुसऱ्या 2 सर्कलमध्ये सुद्धा त्यांना सोलर फिरवायचं आहे. आणि सगळ्यांना परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळणार आहे. तत्पूर्वी 2 महत्त्वाच्या सूचना. आपण सौरथाबरोबर सगळ्यांच्या मध्ये फोटो काढणार आहोत साहेबांबरोबर, कारण ही एक अत्यंत मोठी उपलब्धी. आणि त्यानंतर चहापान होईल आणि मग आपला कार्यक्रमाचा संपणार आहे. आणि पुढे काय आपण करणार आहोत, पुढे आपण वारंवार भेटणार आहोत, त्याचंही डिझाईन आपण त्याच्याबद्दल पण बोलू. दरम्यान मास्मा महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत समीर गांधीजी, हे त्यांचं मनोगत सांगतो. या संघटनेमार्फत आम्ही 2000 सालापासून त्यावेळी सोलर एनर्जी फक्त होतं, आता हे रिन्युएबल एनर्जी आहे. तर रिन्युएबल एनर्जीचा जो काही फायदा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी जे काही अवेअरनेस आहे ते आम्ही वेळोवेळी करत असतो. जसं आम्ही ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायचा प्रयत्न करतो, तसंच आम्ही आमच्या व्यावसायिकांना नवीन नवीन आलेले ट्रेंड सांगणं आणि त्या दृष्टीनं जसे रिफ्रेशर कोर्स डॉक्टर किंवा सीएनचे असतात तसे अरेंज करणं हेही काम करतो. त्याचबरोबर त्याची जी शक्ती, द एनर्जी विच रिचेस द अर्थ इन 10 minutes इज इनफ फॉर मॅनकाइंड फॉर 1 year. म्हणजे तेवढी शक्ती जर आपण योग्य वापरू शकलो तर आपल्याला दुसऱ्या कुठल्याही एनर्जीची गरज नाही आहे. भारताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की इफ वी आर एबल टू कन्वर्ट द 30% ऑफ द सोलर एनर्जी इन द इलेक्ट्रिसिटी देर इज नो नीड व्हाय वी शुड इम्पोर्ट एनी ऑफ द एनर्जी. आणि वाईट गोष्ट अशी आहे की आपण आपल्या एनर्जीमधली 84% एनर्जी ही सध्या इम्पोर्ट करतो आणि टोटल इम्पोर्टमधला 30% पार्ट जो आहे तो आपला केवळ पेट्रोलियमसाठी जातोय. आणि हा पार्ट किती आहे तर 16 ट्रिलियन रुपीज म्हणजे 16,000 लाख करोड रुपये. म्हणजे विचार करा की तुम्ही कमवताय आणि अरब पैसे घेऊन जातोय. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे सोलर लावणं हे फक्त आपल्या खिशाला परवडावं म्हणून नाहीये, हे एक प्रकारे देशसेवेचं सुद्धा काम आहे. त्यातनं जो काही कार्बनचं इमिशन वाचणार आहे त्यातनं पुढच्या पिढ्यांचं राहणं सुद्धा सुखकारक होणार आहे. आणि सरांनी जसं सांगितलं की सुदैवाने मी एक शेअर ब्रोकर सुद्धा आहे, मेंबर आहे स्टॉक एक्सचेंजचा. तर रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर काढला अगदी छोटा ग्राहक जो 10 आणि 12 रुपये जो देतो त्याचंही तुम्ही जर काढलं तर यातला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हा 18 ते 22% आहे. मोठमोठ्या सोसायटीसाठी हा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट 28 ते 32% जातो. आजकाल जिथं सुरक्षित प्रमाणात 10 ते 11% रिटर्न मिळतो लोक तिथं जाऊन पैसे इन्व्हेस्ट करतात. आणि आता सोलर एनर्जी असं नाही राहिलं की जसं आम्ही 8-10 वर्षापूर्वी लोकांना सोलर एनर्जी समजावून सांगण्याकरता पॅनल घेऊन जायचो, गाडीवर लावायचो आणि खाली मोटर चालवून दाखवायचो. आता ते दिवस नाहीत राहिले. आता सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसलेला आहे. तर माझी अशी विनंती आहे की हे जे काही आम्ही सर्व लोक प्रयत्न करत आहोत याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करावा आणि स्वयंबरोबर देशाची ही सेवा करावी. धन्यवाद. मास्पातर्फे आपण इथे सर्वजण आलात आणि फेडरेशनने आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, याबद्दल सर्वांचा मी आभारी. धन्यवाद.
भारतातलं कदाचित प्रॉबेबल फर्स्ट ग्रीन ईव्ही चार्जिंग स्टेशन आपल्या पुण्यात प्रकाश भवनला आहे. आम्ही एक ईव्ही चार्जिंग स्टेशन लावलेलं आहे आणि ते एंटायर ग्रीन एनर्जीवर सोलरवर चालतं. त्यामुळे हा एक उपलब्धी मगाशी माझी सांगायची राहून गेली. तर वी आर ट्राईंग अवर बेस्ट. तुम्ही जरा मिसअंडरस्टँड करताय मला. मी जन्मलो महाराष्ट्रात. नाही आपल्यासाठी 2 मिनिट. महाराष्ट्राबद्दल मला अभिमान आहे, पण मी जे त्रुटी आहे ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. शैलेंद्र, तुमच्या सूचना अत्यंत पॉझिटिव्हली घेतलेल्या आहेत, डोंट वरी अबाउट दॅट, आणि त्याचा सगळा गोषवारा होणार आहे. आपण आता समारोपाकडे वळणार आहोत. हा अत्यंत कमी वेळामध्ये डिझाईन झालेला कार्यक्रम आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चेच्या रूपात, प्रश्नोत्तराच्या रूपात आणि एक इन्फॉर्मेशन शेअरिंगच्या रूपामध्ये हा डिझाईन झालेला आहे. मला अतिशय आनंद आहे की या कार्यक्रमाचं डिझाईन हे अत्यंत सुव्यवस्थित झालेलं आहेच आहे, नो डाऊट. पण याच्यातलं काय पुढं आपण डिझाईन करणार आहोत, तर आपण या सगळ्या लोकांबरोबर वारंवार संवाद करणार आहोत आणि त्या संवादाचा कॉन्सेप्ट आणि संवादाची प्रक्रिया जी असेल ती ऑनलाईन असू शकेल आणि कधीतरी आपण 3 महिन्यात एकदा वगैरे 1 to 1 भेटणार आहोत. त्यामुळे ही सुरुवात आपली अतिशय उत्तम झाली आहे. सर्व मान्यवरांचं तर आभार मानतोच मी, पण एका गोष्टीकडे लक्ष वेधतो की जो विषय 15 सप्टेंबर 2023ला सुरू झाला, डॉक्टर पटणींच्या बरोबरची भेट, त्याचं मूळ जे आहे ते आमचे सहकारी प्रशांत शुक्ल, जे स्वतः इंजिनियर आहेत, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. प्रशांत शुक्ल यांनी त्यांच्या संदर्भातल्या बातमी वाचून त्यांचा फॉलोअप केला आणि तो फॉलोअप इतका पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह होता की त्याच्यातून अतिशय चांगली माहिती झाली आणि आजच्या कार्यक्रमाचं सगळं श्रेय हे प्रशांत शुक्लांचं आहे. कारण जर प्रशांत शुक्लांनी इनिशिएटिव्ह घेतलं नसतं आणि जो काळ मध्ये गेला त्यानंतर आपण तो विषय सोडून दिला असता, बहु पुढं म्हटलं असतं. आणि MSCB ही लोकांच्या ओठामध्ये बसण्यासाठीचं म्हणून जे डिझाईन झालेलं आहे त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. आज जी काही माहिती मिळाली ती माहिती इथल्या लोकांना प्रथमच मिळालेली असेल आणि ही माहिती आपण आता रेकॉर्ड केलेली आहे. ही CMO ऑफिसकडे जाईल. मुख्यमंत्र्यांचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळं या विषयाला अधिक चांगल्या पद्धतीने पुण्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाता येईल. त्यामुळं SSPI आणि त्याचबरोबर महावीज वितरण त्यांचे अधिकारी संजय कुंभरे यांच्याविषयी थोडं बोलतो. संजय कुंभरे यांचे हे आशिष प्लाझा हे त्यांचं कार्यालय आहे. त्यांच्या घरात 10 दिवसापूर्वी एक मिसहॅप झाला. त्यांच्या घरातील एक सिनियर व्यक्तीचं निधन झालं आणि आता एक व्यक्ती त्यांची दवाखान्यामध्ये आहे त्यांच्याच कुटुंबातला. पण ही फॅमिली एवढी प्रोॲक्टिव्ह आहे, ते म्हणाले की कार्यक्रम थांबवू नका, कार्यक्रम थांबवू नका, तुम्ही ठरल्याप्रमाणे करा. आणि याच्याही पुढे जाऊन 9 फेब्रुवारी रोजी, येणाऱ्या महिन्यात 9 फेब्रुवारी रोजी ते या परिसरामध्ये आणि बाकीच्या सर्व हाऊसिंग सोसायट्यांच्या अधिकाऱ्यांना, चेअरमन पदाधिकाऱ्यांना इन्व्हाइट करून एक सहकार दरबार घेणार आहे. त्यामध्ये सुद्धा महावितरणला आणि SSPIला इन्व्हाइट केलेलं आहे. म्हणजे हा विषय सगळे अत्यंत सिरियसली घेतलेला आहे. त्यामुळं सगळ्यांचं फक्त आभारच नाही आहे तर कृतज्ञतापूर्वक गुण आहे. आणि आता कर्नल धैतुरे सरांच्या हस्ते आपण सर्व आज जे उपस्थित राहिले, ज्यांनी मार्गदर्शन केलं, सगळ्यांना तुळशीचं रोप देऊयात. आणि एका आदरणीय पटणी सर नाही, आपण क्रमवारीने देऊयात, क्रमवारीने पटणी सर. थोडं मोबाईल मागे. हां, आणि मी देतो. तुम्ही घ्या सर, तुम्ही त्यांना द्या. त्यांच्या माणसाला सन्मान झाला आधी तुम्ही घ्या. तुम्हाला दिलाय, तुम्हाला तुम्ही गायकवाड साहेबांना द्या. हां, ढवळेकर गायकवाड साहेबांना देत. पुंदे सरांना द्या. समीर गांधी
आमचे प्रेसिडेंट पण आले अध्यक्षांना मी बोलवतोय. अध्यक्ष पण आहेत, या. ते नाव सांगा. शशिकांतजी वाकडे आमचे करंट अध्यक्ष. इकडून अजून एक सुनील जोशी आणि अटल आणि आमचे स्नेही सुनील जोशी. प्रशांत या. प्रशांत अटल वास्तूचे मार्गदर्शक संस्थापक सदस्य डायरेक्टर अनिल आगेकर आणि विलासजी थोरात संचालक आहेत. या अनिल आगेकरजी. हे माझे अध्यक्ष विलास थोरात हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी आहेत आणि पुणे आणि महाराष्ट्र हॉस्पिटलचे डायरेक्टर. एक नमूद करावं असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये जे काही डिझाईन झालेलं आहे ते डिझाईन सगळ्यांसमोर पोहोचणारच आहे आणि असंच सगळ्यांनी आपला स्नेहभाव वाढवावा. सगळ्यांनी फॉर्म भरून दिलेला आहे का? कारण या सगळ्या गडबडीमध्ये नोंदणी राहून जाते. सगळ्यांनी दिलाय का? प्लीज हे करा. मला वाटतं प्रत्येकापर्यंत कागद पोचलेला असणार आहे आणि नंतर चहापान करून सगळे रथाकडे यायचे.